सगळ्यात महत्वाचं स्वामीग्रह. स्वामीग्रह एकदम आपण मजबूत पद्धतीने शिकणार आहे इथं. ओके. आणि स्वामीग्रहाच्या बेसिसवर मग बाकी सगळंच येतं. लकी डेट्स आपसुकच येतात, लकी कलर आपसुक येतात, करिअर पण सगळं त्याच्याच फ्लो मध्ये आहे, रेमेडीज पण, या सगळ्या गोष्टी स्वामीग्रह या कन्सेप्टला जाऊन भेटतात असं आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे स्वामीग्रह. बाकी हे सगळं केलेलं आहे आपण. युनिव्हर्सल लँग्वेज आहे नंबरची, त्यामुळे आपण ती शिकतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पॅटर्न्स आपण समजून घ्यायला शिकतोय. लकवरती प्रभाव कोणत्या कोणत्या घटकांचा असतोय ते सगळं आपण केलेलं आहे. ओके. राशी अंक असो किंवा भाग्यांक असो, सगळीकडे आता आपण जे बोलतोय मुलांक म्हणजे काय स्वामी ग्रहांच्या विषयी तेच लागू आहे. ओके. मुलांकाच्या दृष्टीनं, भाग्यांकाच्या दृष्टीनं आणि राशी अंकाच्या दृष्टीनं कसं सांगायचं, तर ते मी त्याविषयी बोलेन पुढे आहे. मुलांक एकचं आपल्याला झालेलं आहे. आणि मुलांक एक तुम्ही बघा की मुलांक एकच्या व्यक्ती शक्यतो लवकर मॅच्युअर होतात असं आहे इतरांच्या तुलनेमध्ये, जबाबदाऱ्या लवकर घ्यायला लागतात. ही चांगली गोष्ट असते त्यांच्या दृष्टीने असं. मुलांक दोन चंद्र, आणि चंद्र असल्यामुळे कोणती ना कोणती कला असते, कला जोपासायला शिकवा त्यांना. आणि कलेच्या माध्यमातून त्यांच्या नशिबाचं दार उघडू शकतं असं आहे. मेडिटेशन ते जेवढं त्यांच्या मनावर काम करते, शारीरिक मेहनत त्यांच्यासाठी इतकी महत्वाची नाही आहे. मानसिक जेवढी मेहनत असेल, मेहनत म्हणजे चांगल्या अर्थाने की ओव्हर थिंकिंग वाली मेहनत नाही, तर ते निगेटिव्ह झाली गोष्ट. पण ते समजा ते मेडिटेशन करत असतील, प्राणायाम करत असतील, अटक करत असतील, तर एकदम पॉवरफुल होतील मुलांक दोनचे व्यक्ती. मुलांक तीन विषयी पण मी तुम्हाला सांगितलं की अतिशय हा लकी नंबर आहे. ओके. आणि खूप जास्त स्कोप यातून पण निर्माण होतो मुलांक तीन मधून, करिअरसाठी सुद्धा, पैसा मिळवण्यासाठी सुद्धा. मुलांक चार विषयी पण आपण बोललो. मुलांक चार हा काय आहे, हा सध्याच्या काळामध्ये जो ग्रह त्याला आपण म्हणतो, सॉरी, सूर्यमालेतला आहे तो युरेनस. ओके. त्याच्याविषयी आपण बोललो. युरेनसच्या जे गुणधर्म आहेत ते राहूशी म्हणजे कसे मिळते जुळते आहेत, किंवा राहू ही जे म्हणतो ना फक्त शिर आहे, ते एक प्रतीक आहे. प्रतीक लिटरली तसं नाही आहे तिथे, हे प्रतीक आहे. त्या राक्षसाचं शिर असं ते प्रतीक आहे. ते प्रतीक आणि युरेनसचे गुणधर्म कसे एकदम एकमेकांशी मॅच होतात ते आपण बघितलं. सो त्याच्याविषयी आपण झालं. आणि मग युरेनसमुळं जर म्हणजे राहू असेल तर स्ट्रगल असू शकतो, सेटबॅक्स, हेल्थ इश्यूज येऊ शकतात, किंवा इंजुरीचा थोडा धोका राहतो असं आहे. मग मुलांक चार वाल्यांना आपण म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त व्हॅल्यू ऍड करू शकतो. त्यांचं आयुष्य एक ट्रान्सफॉर्म करण्यामध्ये आपण न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून, ज्योतिषी म्हणून खूप त्यांची मदत करू शकतो असं. ओके. युरेनस हा त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे. ओके. राहू असं. मग हे झालं. आता आपण पाचवा जो आहे तो बघणार आहे बुध. ओके. आणि आता तुम्ही पुन्हा ह्या प्रॉपर्टीज बघून घ्या आणि बघा तो बुध ग्रह तसाच आहे की नाही ते तुम्ही चेक करा. आता मी पटपट फक्त त्या प्रॉपर्टीज बघतो. ओके. की हुशार आहेत खूप. ओके. संभाषण कौशल्य आहे, बोलण्यात त्यांच्या वजन म्हणजे बोलण्यात प्रभाव आहे, वजन म्हणण्याचा प्रभाव. ओके. गुरु असेल तर बोलण्यात वजन जास्त जाणवतं. आणि जर हे असेल बुध, किंवा ज्याला आपण म्हणू मुलांक पाच, तर बोलण्यामध्ये एक चाम असतो, बोलण्यामध्ये एक गोडवा असतो, आणि समोरचा माणूस त्याच्यामुळे प्रभावित होतो चांगल्या पद्धतीनं. क्विक लर्नर असतात, पटकन बदलाशी जुळवून घेतात, बदल आवडतो त्यांना, फिरायला आवडतं. ओके. नवीन गोष्टी शिकतात, कारण बुध म्हणजे बुद्धीचा आहे तो. ओके. बुद्धीचा नंबर आहे. ओके. रिस्क टेकर आहेत, एक्सप्लोर करायला आवडतं त्यांना, की नेटवर्किंग म्हणजे खूप सोशल असतात अशी माणसं. त्यामुळं आपण म्हणू शकतो की अशी माणसं लोकप्रिय असतात. पैसा कमवण्याची कला चांगली आहे. बऱ्याच वेळा पैशाचे एकापेक्षा जास्त सोर्सेस त्यांच्याकडे असतात कमवण्याचे. बिझनेस माइंडेड आहेत, क्रिएटिव्ह आहेत, एनर्जेटिक आहेत, असं सगळं आहे. मग हे त्याचे पॉझिटिव्ह साईड झाली. ऑलराईट. आणि मग त्याच्या बेसवर मग आपण असे गुण असतील तर असा माणूस व्यवसायासाठी पण चांगला आहे आणि नोकरीसाठी पण चांगला आहे. दोन्ही पद्धतीनं तो पुढे जाईल तिथं तो फिट होऊन जातो असं आहे. आणि पुढे जाईल तिथं तो खूप चांगला ग्रो होतो, फ्लरिश होतो. मग हे आहे. सेल्स, इन्शुरन्स, लेखन, आता बुद्धीचं क्षेत्र आहे तर लेखन पण करू शकतात, वक्ते बनू शकतात, कुठं पण जिथं स्पीकिंग इंडस्ट्री आहे. स्पीकिंग म्हणजे टीचर्स असो, जसं की आता टीचर असो, गुरु असो, आम्ही पण स्पीकिंग इंडस्ट्रीमध्ये माणसं आहे.
ओके. पुन्हा काय आपण पॉलिटिशियन्स असोत, पॉलिटिशियन ही पण स्पीकिंग इंडस्ट्री आहे. कोचेस असोत, लॉयर्स असोत, ऍक्टर्स असोत. ओके. ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं मुलांपासच्या व्यक्ती अतिशय चांगल्या आहेत. ओके. पुन्हा पत्रकार, डॉक्टर्स मध्ये पण सर्जन चांगले होऊ शकतात ते. गणितज्ञ, व्यवसाय, मोठे व्यवसाय किंवा एकापेक्षा जास्त व्यवसाय करू शकतात. आणि मग उपाय त्यासाठी काय आहे? तर आता ते मुलांपासचा जसं लकी कलर हिरवा म्हणला गेलाय. ओले. मग त्यामुळं मग गाईला हिरवा चारा द्या किंवा हिरव्या वस्तू दान करा अशा प्रकारचं. किंवा त्यांचं लक्ष्मी किंवा गणेश पूजा इष्टदैवत म्हणून करा. गणेश ही बुद्धीची देवता आहे म्हणून. आणि लक्ष्मीची पूजा का? कारण मुलांपास हा चलनाचा पण नंबर मानला जातो. करन्सीचा रुलिंग प्लॅनेट. कुठलंही चलन कुठल्याही देशात जे असतं त्याचा. मग चलन म्हणजेच करन्सी म्हणजेच लक्ष्मी. त्यामुळं लक्ष्मी हे दैवत सुद्धा मुलांपाशी रिलेटेड आहे आणि गणेश हे दैवत पण रिलेटेड आहे. ओके. आणि मुलांपाच म्हणजे कसं आहे की प्रिन्स आहे, म्हणजे तशा अर्थाने त्याचं प्रतीक एक राजकुमार. मग तो म्हणजे लहान मुलांचा पण प्रतीक आहे किंवा त्याच्यामध्ये त्या हे जे मुलांपाचे लोक असतात ते भरपूर युथफुल असतात असे. ओके. असं उत्साही असतात लहान मुलांसारखे, म्हणजे एक लहान मुल त्यांच्यामध्ये जिवंत असतं ते मोठे झाले तरी. असं. मग हे मुलांपासचे गुणधर्म आहेत. आणि आपण त्याला आता बघूया की ते कुठून आले. ओके. म्हणजे आता ते याच्या दृष्टिकोनातून ते लक्षात कसे ठेवायचे. हे सगळं जे फ्रेमवर्क आहे, आता हे सगळे तुम्ही 4-5 पॉईंट बघितले, ते कसं कनेक्ट करायचं. म्हणून आता लकी कलर ह्यांच्यासाठी कोणते येणार? जे हिरवा किंवा हिरव्याचे जे शेड्स आहेत ते लकी कलर मध्ये त्यांच्यासाठी येतात. ओके. मग आपण याच्या पुढे जेव्हा शिकू तेव्हा आपण याच्याशी कुठली चक्र रिलेटेड आहे, चक्र सप्तचक्रांपैकी कोणतं चक्र प्रत्येक नंबरशी रिलेटेड आहे ते पण आपण बघणार. म्हणजे कोणत्या चक्राशी जवळून संबंध येतो त्या त्या मुलांकाचा किंवा भाग्यांकाचा, म्हणजे एकूणच त्या त्या चक्राचा सुद्धा स्वामीग्रह असतो, तो कोण आहे. त्यातून मग आपण आपलं जे शारीरिक आरोग्य आहे ते पण आपण चांगलं ठेवू शकतो. ठीक आहे. मग हा आहे मर्क्युरी. ओके. त्याला बुध असं म्हणतात मराठीमध्ये. इंग्लिश नाव त्याचं मर्क्युरी आहे. ओले. आणि हा एक जे एक रोमन देवता आहे जो प्रवासाचा देव मानला जातो, प्रवासाचा. ओके. ट्रॅव्हलिंग गॉड. मग त्याच्या बेसवर मर्क्युरी असतं. त्या देवाचं नाव मर्क्युरी होतं, तर मग या ग्रहाला पण ते नाव दिलेलं आहे. का? कारण हा फास्ट फास्ट फिरत असतो आकाशात सतत वेगानं भ्रमण. आकाशात वेगानं भ्रमण करणारा हा ग्रह आहे. मग ते म्हणले की हा सतत ट्रॅव्हलिंग करतो. म्हणून त्यांनी त्यांचा जो ट्रॅव्हलिंगचा देव होता त्यांच्या संस्कृतीमध्ये त्याचं नाव याला दिलं असं. ओके. मर्क्युरी असं. ठीक आहे. तर आपण आता याच्याकडे येऊया. परत आता मी स्क्रीनशॉट स्टॉप करून तुमच्या समोर येतो. बघा. ठीक आहे. तर हा आता हे जे बुध आहे तर मग ह्याला ह्या प्रॉपर्टीज कुठून दिल्या आता पटकन आपण बघूया. तुम्ही जर सूर्यमालेचं बघितलं स्ट्रक्चर तर सूर्यमालेमध्ये एकच मिनिट इथं मी बघतो हे सगळं चाललंय का व्यवस्थित. सूर्यमालेमध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात जवळचा जो हे आहे सूर्यमालेमध्ये सगळ्यात जवळचा ग्रह सूर्यासाठी आहे बुध. ओके. मग त्या अर्थानं पण की तो समजा आपण म्हटलं की सूर्याला आपण राजाची उपमा दिली. ओके. तर मग तो सगळ्यात जवळचा या अर्थानं राजाच्या मग की तो त्याचा मुलगा किंवा प्रिन्स अशा अर्थानं आहे. ओके. किंवा त्या नेक्स्ट टू द किंग. नेक्स्ट टू किंग म्हणजे काय आहे की जो पुन्हा ना पुढे जाऊन तो राजा होऊ शकतो, म्हणजेच काय त्याला प्रिन्स म्हणतो ना आपण असं. सो त्याला राजाचं जवळचं स्थान आहे. मग याचा अजून मग चांगली गोष्ट काय याची किंवा फायदे याचे कोणते कोणते आहेत किंवा याचा ही जे आपण जी सगळी लक्षणं सांगितली आता मुलांपासची ती ही बुध ग्रहामध्ये कशी दिसत आहेत. तर त्याचा सूर्याभोवती प्रदक्षिणा घेण्याचा काळ आहे तो फार छोटा आहे, सगळ्यात कमी. 88 दिवस लागतात त्याला. जसं पृथ्वीला 365 दिवस लागतात तर 88 दिवसात शनीला जसं 29 वर्ष लागतात एक प्रदक्षिणा घालायला सूर्याभोवती. मग तुम्ही विचार करा की किती काळ लागतो. आज तिथून पुढचे ग्रह आहेत त्यांना तर अजून जास्त वर्ष लागतात. म्हणजे युरेनसला, नेपच्यूनला तर शेकडो वर्ष लागतात. मग सांगण्याचं तात्पर्य काय
की फक्त हा 88 दिवसात एक चक्कर मारून परत येतो आपल्या जागी. मग इतका तो कसा की फास्ट मुव्हिंग आहे. मग म्हणून आपण म्हणतो की तो थोडासा म्हणजे क्विक डिसिजन घेणार आहे. पटपट पटपट तो मूव्ह होतो. किंवा खूप जास्त फिरतो म्हणजेच काय, खूप जास्त फिरणं म्हणजे खूप जास्त चेंज त्याच्यात दिसतो आपल्याला, चेंज. त्यामुळे तो बदलांचा कारक पण मानला गेलेला आहे हा बुध ग्रह. चेंज, ट्रॅव्हल आपोआपच आलं. पुन्हा सूर्य एका बाजूला, बाकीचे ग्रह दुसऱ्या बाजूला, आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? बुध आहे. ओके, मग बुध थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, बाकी सगळी सूर्यमाला आणि सूर्यमालेचे बाकीचे ग्रह आणि सूर्य यांच्यामधला दुवा आहे, कनेक्टिंग लिंक आहे. मग त्यामुळं बुध हा एक कनेक्टिंग लिंक, दुव्याचं काम करतो. ओके, मीडिएटरचं काम करतो. त्यामुळं कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथं मध्यस्थ असतो त्या सगळ्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे? बुधग्रहाचा प्रभाव आहे. किंवा मध्यस्थाचं काम म्हणजे थोडक्यात बुधासारखं काम आहे. मग कोणताही एजंट असेल, रिअल इस्टेट एजंट असेल, स्टॉक ब्रोकर असेल, हे सगळे काय झाले? मध्यस्थ झाले. ओके, मग मग त्यांच्यासाठी हे म्हणजे मुलांक पाससाठी अशी क्षेत्र चांगली आहेत. किंवा अजून मध्यस्थ कुठे होऊ शकता तुम्ही? जसं तुमच्या देशाचे राजदूत तुम्ही झाला, ओके, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जसं. ओके, तर याचा अर्थ काय? तुम्ही 2 देशांमध्ये मध्यस्थ झालाय तुम्ही, असं. मग राजदूत हे पण अतिशय चांगलं प्रोफेशन आहे त्यांच्यासाठी. किंवा अजून काय? पत्रकार. सरकार आहे आणि जनता आहे. राईट. सूर्य म्हणजे सरकार म्हणा, बाकीचे प्लॅनेट्स म्हणजे जनता आहे. त्यांच्यामधला दुवा कोण आहे? तर पत्रकार. पत्रकार सुद्धा बुध ग्रहाचं प्रतीक आहे. ओके, असं. सो अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे डॉट्स कनेक्ट करू शकता. एकदम सोपं आहे त्यामुळे. आणि इतकं सतत पळतोय म्हणजे त्याला काय की ते लहान मुलं असतं ना, किंवा तुम्ही बघितलं असेल जसं छोटं वासरू असतं कानात वारं शिरल्यानंतर कसं पळतं ते, राईट, तशा पद्धतीनं अवखळ एकदम. मग तो अवखळ आहे, राईट. स्पीडी आहे म्हणजे लहान मुलांमध्ये स्पीड असतं, लहान मुलांमध्ये ते म्हणतात चंचलता असते आणि एनर्जी असते. म्हणून त्याला त्या म्हणजे त्या गोष्टीशी जोडलं गेले आहे. किंवा त्याला पुन्हा ग्रीन कलरशी का जोडलं गेलंय? तो थोडासा ग्रीन दिसू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे कन्व्हिन्सिंग कारण काय आहे की सतत बदलणारा जो रंग असेल ना तो ह्या सृष्टीमध्ये, तो हिरवा रंग आहे. तुम्ही बघा की जेवढ्या हिरव्या रंगाच्या शेड्स असतात ना, तेवढ्या बाकीच्या रंगाच्या शेड्स तेवढ्या जास्त दिसून येत नाही निसर्गात. तुम्ही तुमच्या आजूबाजूची झाडं बघा तर तुम्हाला लक्षात येईल की झाडं हिरवी आहेत आपण म्हणतो, पण प्रत्येक झाडाचा जो हिरवा कलर आहे तो त्याचा वेगळाच आहे. ओके, कोणता हिरवा? त्यानं प्रत्येकानं आपला आपला वेगळा शालू नेसलेला आहे हिरव्या रंगाचा, असं आहे. सो मग सांगण्याचं तात्पर्य काय की हे हिरवा रंग हा प्रचंड बदल दर्शवणारा आहे. आणि तुम्ही वर्षभरातच बघा की हिरवा रंग किती बदलतो. अगदी असं पण होतं की ती पानं असतात ना, तुम्ही बघा ती पानं सुद्धा गळून पण पडतात, म्हणजे पानगळ पण येते. अगदी पूर्ण हिरवा नाहीसा पण होतो, हिरव्याचा ब्राऊन पण होतो, हिरव्याचा पिवळट पण होतो, सगळं. सो हिरवा रंग हा त्याचं प्रतीक आहे बुध ग्रहाचं. सो त्यामुळे कसं आहे की आपण म्हणू शकतो की बुध, मग पुन्हा त्याला 5 नंबर का दिला असेल? तर तुम्ही बघितलं, समजा आपण अंक लिहिले 1 ते 9, 1 ते 9 असे लिहिले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे आडवे लिहिले आणि पुन्हा उभे लिहिले, तर 5 बरोबर मध्ये बसतो त्यांच्या. म्हणजे आप चाहे क्या आडा लिखो या खडा, बरोबर. ते कसं पण लिहा तुम्ही उभं आडवं, 5 बरोबर, 5ची जागा हलत नाही. 5 कसं आहे की आपण म्हणू शकतो की कसंही बघितलं तर सगळ्यांच्या बरोबर सेंटरला येते. ओके, इकडं 4 तिकडं 4 मध्ये हा असतो, किंवा वरती 4 खाली 4 मध्ये हा असतो. मग त्या अर्थानं पण तो एक्सलंट मीडिएटर आहे. कुठल्याही बाबतीत समजा कुठं भांडण झालं, काय झालं, तर तिथं पण सोडवण्यासाठी ही माणसं एकदम कामाची असतात. ओके, मुत्सद्दी माणसं म्हणू शकतो आपण. किंवा जुन्या काळात जे युद्ध होऊ नये म्हणून जे मुत्सद्दी माणसं पाठवली जायची की आपण बोलून मिटवूया, किंवा युद्धानंतर तह करायचा असायचा तेव्हा जी पाठवली जायची माणसं, ती हुशार माणसं म्हणजे ही कोणती? नंबर 5 आहे, असं. सो अशा पद्धतीनं आपण हे बघू शकतो की मुलांक 5 हा मग फार त्याचं चांगलं पोझिशन आहे. किंवा तो सगळ्यांच्या मध्ये आहे, म्हणजे काय, तो समाजाच्या मध्ये आहे, तो माणसांच्या मध्ये आहे. त्यामुळे लोकसंग्रह अशा माणसाचा खूप जास्त असतो, असं आहे.
आणि सगळ्यांच्या मध्ये म्हणजे सगळ्यांपासून समान म्हणजे अंतर राखून आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच अप्रोचेबल आहे. मग त्यामुळे शक्यतो माणसाशी लोकप्रिय असतात, ते तर सगळ्यांशी जमतं. मग ही सगळी त्याची पॉझिटिव्ह साईड झाली. पण तुम्ही आता ह्याच गोष्टीला थोडंसं जास्त वाढवून बघा, तर ती त्याची निगेटिव्ह साईड होईल. म्हणजे कसं की हा सतत चेंज, मग ह्याला चेंज असल्याशिवाय चालतच नाही. चेंज पाहिजेच ह्याला. चेंज नसला की काय होतं, बोर होणार लगेच. मग चंचल राहणार तो. मग ही त्याची निगेटिव्ह साईड आहे. दुसरी काय की मग अशा माणसांचं मग काय होऊ शकतं की एकापेक्षा जास्त लग्न होऊ शकतात. कारण का, लग्न म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की लग्न म्हणजे काय रोज बदल नवीन असं काय नसते. ओके, रोज तेच माणूस आहे आणि रोज त्याच माणसाचं तोंड तुम्हाला उठून बघायचं आहे. मग त्या केसमध्ये काय होणार, माणूस अशी मग 5 वाली माणसं बोर होऊ शकतात. तर लॉंग टर्म रिलेशन्स मध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, असं आहे. सो मग ती एक गोष्ट झाली. अजून कसं आहे की क्विक डिसिजन घेतात, पण हे लोक काय क्विक डिसिजन घेतात मग त्यामुळे पुढे पण जातात आयुष्यात. पण कधी कधी काय होऊ शकतं की लग्नाचा डिसिजन एकदम क्विक घेतला, 23व्या वर्षीच लग्न करून टाकलं. मग नंतर लक्षात आलं, अरे आपल्याला अजून जरासं बघायला पाहिजे होतं, अजून बरेच ऑप्शन होते. असं होते त्यांचं. मग त्यामुळे त्यांनी क्विक डिसिजन त्यांच्यासाठी पथ्यावर पण पडू शकतो, पण त्याचा पण अतिरेक केला प्रत्येक बाबतीत घाई गडबडीने निर्णय, तर ते निर्णय तुमच्यावर उलटू शकतात. मग हा त्याचा निगेटिव्ह साईड झाला. अजून मग याचाच निगेटिव्ह बघा तुम्ही. ह्या प्रत्येक क्वालिटीला फक्त निगेटिव्ह लाईट मध्ये आता बघा, तर तुम्हाला लक्षात येईल की हा सगळ्यांच्या मध्ये चांगला दुवा आहे. पण मग हाच माणूस काय करू शकतो, इकडचं तिकडं तिकडचं इकडे करत बसू शकतो. मग म्हणजे ह्याच्याकडनं पण फायदा घेणार, त्याच्याकडनं पण फायदा घेणार. ऍक्च्युली असं पण होऊ शकतं. ऍक्च्युली तो कशासाठी आला होता एजंट बनून, की दोन्ही पार्टीचा फायदा व्हावा आणि त्यात मध्ये पण याची कमाई व्हावी. पण उलट पण तो करू शकतो की स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकतो. समजतंय, म्हणजे तुम्हाला खराब डील देणार आणि त्यात स्वतःचा फायदा करून घेणार. मग ही त्याची निगेटिव्ह साईड झाली. समजते. मग मग एजंट म्हणून तो चांगलाही काम करू शकतो, वाईटही काम करू शकतो. एजंट म्हणजेच वाईट असणार किंवा म्हणजेच चांगला असणार असं काही नाहीये. ते डिपेंड करेल पुन्हा त्या माणसाचे बाकीचे अंक कसे आहेत आणि त्याचं एकूणच नियत कशी आहे त्याच्यावरती डिपेंड. मग हे मुलांपाची निगेटिव्ह साईड आहे. किंवा ते अजून कोणतं तुम्ही बघू शकता, आता जे जे आपण पॉझिटिव्ह मध्ये बघितलं. मग हे कसं की यांना बदल पाहिजे असतो, तर शक्य आहे की कधी कधी उगीच जॉब बदलणार. मग त्यामुळे त्यांचे ग्रोथमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यांनी ग्रोथ होत असेल तर जॉब बदलायला हरकत नाहीये किंवा ठिकाण बदलायला हरकत नाही. पण नुसतं बदलासाठी बदल करतात असं होऊ शकतं. किंवा मग अशा माणसांच्या लाईफमध्ये मग सतत ते जागा बदलतात, त्यांचं जॉब बदलतात किंवा शिकतात एक आणि करिअर भलत्याच क्षेत्रात करतात. मग समजा तुमची जर 5 वाली मुलं असतील, तर मग एवढं पण त्याच्या शिक्षणाविषयी खूप जास्त खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ते शिकतील एक आणि शक्य आहे करतील दुसरंच काहीतरी, ही शक्यता जास्त आहे. ओके. किंवा ते एका क्षेत्रात जास्त टिकणार नाहीत, 5 वर्ष हे करतील पुन्हा 10 वर्ष दुसरं काही करतील, ते त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, काय प्रॉब्लेम नाही, करू शकतात ते. राईट, असं. आणि समजा जो माणूस सगळ्यांच्यात लोकप्रिय आहे, तो म्हणतो अरे हा पण माझा भारी दोस्त, तू पण माझा भारी दोस्त, तू पण माझा भारी दोस्त. मग तुम्ही विचार करा की एक माणूस म्हणतोय मी 100 लोकांचा सगळ्यात जिगरी दोस्त आहे. ऍक्च्युली तो मग कुणाचाच दोस्त नसतो. लक्षात घ्या, तो कुणाच्याच कामाला येत नाही ऐन वेळेस. मग ही त्याची निगेटिव्ह साईड होऊ शकते. ऑलराईट. किंवा तो प्रॉमिस करणार, पण एक तर प्रॉमिस करायला जाणार नाही, घाबरणार, आणि काय तर प्रॉमिस करायला गेला, बाबा मी तुला अशाच्या वेळेस साथ देईल, तर नेमकं त्यावेळेस तो माणूस कल्टी मारतो. सो अशा गोष्टी होऊ शकतात. कारण जी डिप्लोमॅट माणसं असतात, डिप्लोमॅट माणसं काय एकदम फुल कमिटमेंट पण देत नाहीत, फुल अपोज मध्ये पण जात नाही. ओके, काय भरोसा नसतो त्यांचा. मग ही त्याची निगेटिव्ह साईड असू शकते. ऑलराईट, असं. सो मुलांपाच. आणि कसं आहे की आता ते तुम्ही बघा की बुध ग्रहानं सगळ्यात जवळचा मार्ग निवडलाय. सगळ्यात छोटी जी कक्षा आहे वर्तुळ फिरण्याचं कुणाचंही बुध ग्रहाचं, त्यामुळे कसं आहे की अशा माणसांना शॉर्टकट पण आवडतो, असं आहे. मग शॉर्टकट त्यांच्यासाठी वर्क होतो का, होतो. ते पण आहे, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. शॉर्टकट ते घेऊ शकतात आणि शॉर्टकट वाला मनी त्यांना मिळू शकतो. आणि इझी मनी त्यांच्यासाठी आहेत, अशा लोकांसाठी इझी मनी मिळतो त्यांना. आणि शॉर्टकट वाले मार्ग त्यांच्यासाठी लकी ठरतात. ते समजा मुलां 4 वाले असले काय करायला गेले, तर ते तोंडावर आपटतात, असं होतं. ओके. तर मग मग आता पण हे झालं एक गोष्ट. किंवा ही माणसं समजा तुम्ही यांच्याकडे गेला, तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आहे, तर तुम्हाला मस्तपैकी एखादा शॉर्टकट उपाय देतील आणि तुम्हाला वाटेल वाह मजा आली.
आणि तुम्ही त्या संकटातून बाहेर पडला असं होईल. पण दुसरं हे पण आहे की जर शॉर्टकट घेण्याबद्दल जर अतिरेक केला तर मग तो शॉर्टकट त्या व्यक्तीसाठी काय ठरू शकतो, हार्मफुल ठरू शकतो. असं मग प्रत्येक गोष्टीचं आहे. एक समतोल घेऊन चालणारा हा पाचवाला माणूस तर अतिशय लकी नंबर आहे असं. कारण याचं सगळ्यांशीच जमतं. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे काही माणसं असतात की ज्यांचं लाईक दे गेट अलॉंग विथ लिटरली एव्हरीवन. मग ज्याचं सगळ्यांशी जमतं त्या माणसाचं लक चांगलंच ना, कारण सगळेच त्याला मदत करायला तयार आहेत असं. त्यामुळे पाच हा म्हणजे लकीएस्ट म्हटला जातो नंबर, म्हणजे सगळ्या मुलांकांमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठा लक फॅक्टर पाच सोबत आहे. कारण जेवढं दुनिया तुमच्या सोबत आहे तेवढं तुमचं लक चांगलं आहे असं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण मुलांक पाच कडे बघतो. मग मग आता ह्याच्यात कसं आहे की मग मुलांक पास वाल्या व्यक्तींनी सक्सेसफुल होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे आहे, ट्रॅव्हल आहे इन्व्हॉल्ड, आता त्यांना चेंज आवडतो. मग चेंज म्हणजे कुठं कुठं आला, चेंज मध्ये ट्रॅव्हल आला, चेंज मध्ये अजून काय आलं, फुडीनेस आला. मग ती ही अशी माणसं शक्यतो फुडी असतात. ओके. कारण त्यांना खायला पण म्हणजे समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले, त्यांना आवडलं जेवण, वा मस्त एकदम, ऑलरेडी रिव्ह्यूज बघून गेलेले, एकदम भारी जेवण होतं. मग आपण म्हटलं दुसऱ्या वेळेस अरे चल तिथे जाऊया, लय मस्त जेवण होतं, ते म्हणलं नाही नाही अरे तिकडे नको जायला असं म्हणतो. आपण अरे गेल्या वेळेस तर चांगलं होतं ना जेवण, म्हणलं हो होतं की चांगलं, तर आता तिकडेच कशाला म्हणतोय, दुसरीकडे जाऊया असं. सो त्या लोकांना समजा चांगलं जरी काय मिळालं कुठं तरी पण नवीन काहीतरी पाहिजे असते असं आहे. सो मग हे अशा पद्धतीचे लोक असतात. मग त्यामुळं मग जिथं चेंज नॉर्मल आहे अशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे. जिथं गोष्टी फास्ट बदलतात ते त्यांच्यासाठी क्षेत्र आहेत ती. जसं की इंट्राडे ट्रेडिंग, फास्ट गोष्टी बदलतात त्यांच्यासाठी आहे. मुलांक पाचसाठी बेस्ट फील्ड आहे ते. शेअर मार्केट मुलांक पाचसाठी बेस्ट आहे. म्हणजे पैशाचं जिथं क्षेत्र आहे, पैशाचा फ्लो जिथं चालू असतोय, कुठल्याही प्रकारचे एजंट बनू शकतात. फक्त एजंट म्हणून त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. तेच मी म्हणतोय की ज्यानं दोन्ही क्लायंटचं भलं होईल आणि स्वतःचं भलं होईल, विन विन वाली डील केली पाहिजेत. ओके. म्हणजे त्यांचाही फायदा आणि माझाही फायदा असं. माझा फायदा आणि त्या ऍक्च्युली क्लायंटचं थोडंसं नुकसान, तसं करू नये. ओके. तो निगेटिव्ह बुथ झाला. अजून पुढे जिथं पटकन बदल होतात, मग ट्रॅव्हल टुरिझम मध्ये जाऊ शकतात, रेस्टॉरंट्स मध्ये जाऊ शकतात, म्हणजे रेस्टॉरंट बिझनेस करू शकतात. पुन्हा बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकतात जिथं करन्सीचा सवाल आहे. आलाय. पुन्हा बुद्धीचा ग्रह आहे त्यामुळं टीचिंग मध्ये जाऊ शकतात. पण त्यांना कसं की एकूणच पैसे जास्त मिळवण्याची म्हणजे त्यांना हे असते, महत्वाकांक्षा असते. त्यामुळं मग ते अशा प्रकारच्या टीचिंग मध्ये जातील जिथं पैसा जास्त आहे. टीचिंग पण इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काही टीचिंगचं क्षेत्र असं पण आहे तिथं पैसा खूप कमी आहे, आणि काही टीचिंगचं क्षेत्र आहे असं तिथं बक्कळ पैसा, म्हणजे भारतातली स्थिती सांगतो तुम्हाला मी. मग त्यांनी मग कसं, मग त्यांनी काय मग जिल्हा परिषद वर त्यांनी टीचर बनावं का, बनू शकतात ते, परंतु त्यांना बदल आवडतो. तर मग ते किंवा त्यांना त्यांच्या अम्बिशन्स खूप जास्त असतात, म्हणजे नोकरी एवढे पैसा नाही त्यांना, बिझनेस म्हणा बक्कळ पैसा पाहिजे असतो त्यांना. तर मग त्यांनी टीचरच व्हायचं, तर मग कसं स्वतःचं कोचिंग इन्स्टिट्यूट काढलेलं बरं, त्यांच्यासाठी बिझनेस चांगला आहे. मग टीचर म्हणून जॉब करण्यापेक्षा टीचर म्हणून बिझनेस पण बनलेलं त्यांनी चांगलं असं. किंवा मग मोठ्या लेवलचे टीचर, समजा नीटचे जेईचे टीचर, ज्या क्षेत्रात जसं मी काम करतो, मी जेई ऍडव्हान्सचं फिजिक्स शिकवतो, नीटचं फिजिक्स शिकवतो. मग या क्षेत्रात इतका पैसा दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाहीच आहे, म्हणजे एवढं जे हे आहे ह्या क्षेत्रात इतकं जे आपण म्हणू ना यश जे आहे एक टीचर फिनान्शियल लेवलचं सक्सेस, ते इतर क्षेत्रात म्हणजे टीचर म्हणून दुर्दैवानं मिळत नाही, जे की असायला पाहिजे. पण भारतात तशी परिस्थिती नाही. मग मग तशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे. ओके. सो हे झालं मुलांक पाच विषय. एकच मिनिट आहे ना, मी डिक्लाईन करतो. तर आता आपण मग पुढचा मुद्दा बघूया की मुलांक सहा विषय आपण बघूया. मग सगळीकडे हे रिलेट करत चला, हे म्हणतो मी. मग काय की प्रत्येक ठिकाणी आपलं स्ट्रक्चर तेच आहे ना, की हा कोणता ग्रह आहे बरं, आणि त्याचं ऍक्च्युली आकाशात त्याची पोझिशन काय आहे, आणि त्याचं तिथं काय काय त्याचे प्रॉपर्टीज आहेत, तो काय काय करतोय. मग ते सगळं पुन्हा माणसाशी रिलेट करायचं, माणसाशी रिलेट करायचं. मग त्यातून मग त्याची पॉझिटिव्ह साईड बघायची, ते झाले त्या मुलांकांचे चांगले गुण. त्याचं सगळीकडे अपोजिट 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 एक्स्ट्रीम करत जायचं, ते सगळे झाले त्याचे निगेटिव्ह गुण असं. आणि परत मग काय करणार तुम्ही, हे रिलेट करताना कसं करायचं, मुलांक म्हटलं की स्वभावाशी जोडायच्या ह्या गोष्टी सगळ्या मोस्टली. त्याचा मुलांक असेल तर त्याच्या स्वभावाशी जोडायच्या. जर
तोच नंबर जसं 5 त्याचा भाग्यांक असेल, ओके स्नेहल मॅम, तो जर भाग्यांक असेल विद्या मॅम, तर काय करायचं? तर ह्या सगळ्या गोष्टी जे काय आपल्याला समजा पॉझिटिव्ह त्याचे क्वालिटीज निगेटिव्ह क्वालिटीज आल्या, ते त्याच्या करिअरशी जोडा, ते त्याच्या मॅरेजशी जोडा किंवा लॉंग टर्म रिलेशन मध्ये कुठं तो राहिला असेल समजा. आता काय फक्त मॅरेज म्हणजेच लॉंग टर्म असं नाहीये. आता समजा जसं 5-6 वर्ष लोक लिव्ह इन मध्ये राहतात जसं मेट्रो सिटीमध्ये, तर त्याला पण तुम्ही तिथं पण त्या गोष्टी कनेक्ट करू शकता की याचं रिलेशन असंच राहू शकतं. ओके, लॉंग टर्म रिलेशन म्हणजे मेनली मॅरेज बघतो आपण. पण सध्याच्या काळात कसं आहे की मॅरेज सोबत जसं अजून बरेच रिलेशनचे प्रकार आलेले आहेत, मग त्या दृष्टिकोनातून पण आपल्याला मॉडर्न जे युग आहे त्यानुसार बघायला पाहिजे. असं जसं आपले क्लायंट्स अपडेट झालेले आहेत, ते काय झालेले आहेत की म्हणजे किंवा ज्या बॅकग्राऊंडचे असतील, गावाकडचा माणूस असेल तर तशा पद्धतीने आपण त्याच्या म्हणजे त्याच्या भाषेत कम्युनिकेट करायचंय. जर समजा मुंबई दिल्लीचं असेल, आता माझं जे हिंदी चॅनल आहे तिथलं नाही म्हटलं तर 20% जे त्याचे ऑडियन्स आहे तिथं दिल्लीचे आहेत. ओके, आणि पुन्हा 10% अहमदाबादचे आहेत, पंजाब आसामवरचे पण लोक आहेत पण जास्त करून तिकडचे आहेत. मग तिथं त्यांच्या भाषेत बोलायला पाहिजे. त्यांचं जे जग आहे तिकडचं त्यांच्या दृष्टिकोनातून बोलायला पाहिजे. असं किंवा काय बरेच जे आता मराठीवाले क्लायंट्स आहेत ते इकडचे आहेत, आपले पुणे आणि मुंबईचे आहेत. ओके, मग मग त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस कसं आहे की ते त्यांचा आणि आपला दृष्टिकोनामध्ये जास्त फरक असता कामा नये. आपण त्यांच्याशी बोलताना आपण म्हणून बोललं पाहिजे की उनके साथ हम करके बोलणं आहे की आपण काय करू शकतो. समजा त्यांची केस आपल्या समोर आली, ठीक आहे आपण हे करूया, आपल्याला हे अशा असं इथं प्रॉब्लेम आहेत, हे आपलं स्ट्रेंथ आहेत, आपण हे केलं तर आपल्याला म्हणतात ना हा डिसिजन आपल्याला फायद्याचा राहील, अशा पद्धतीनं बघायला पाहिजे. आणि त्यांचं जे भावविश्व आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. समजा एखादा माणूस तुम्हाला तुमच्याकडे समजा मुंबईचा एक व्यक्ती आले आणि त्यांना मॅरेज कन्सल्टेशन नाही करायचं, त्यांना लिव्ह इन विषयी कन्सल्टेशन करायचं, असं झालेलं आहे माझ्या बाबतीत. ते म्हणले मला लिव्ह इन विषयी विचारायचंय सर, मी ह्या व्यक्तीवर लिव्ह इन मध्ये जाऊ का? मॅरेजचं माझा आता काही प्लॅन नाहीये. हा, मग त्यांना मी त्याचं कन्सल्टेशन दिलं. समजते, कारण शेवटी काय की प्रत्येकाचं भावविश्व वेगळं होत चाललंय आता, की प्रत्येक व्यक्ती आता एक एक आपापल्या पद्धतीनं जगतोय. तर मग आपण तिथं त्यांना उपदेश नाही देऊ शकत की बाळ तू असं नाही कर तसं करू. पहिल्यांदा त्यांना काय हवं आहे, मग पुन्हा त्या फ्रेमवर्क मध्ये आपण काय देऊ शकतो असं बघायला पाहिजे. मग त्यामुळे दोन वेगळे रोल आहेत. समजा मी आध्यात्मिक गुरु म्हणून कुणाला काय सांगतोय तर तिथे मी त्याला उपदेश करतो. पण जर मी कुणाला गाईड करतोय ज्योतिषी म्हणून, न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून, तर मी त्याला उपदेश नाही करत, त्याला फक्त तुला काय पाहिजे बाबा आणि मग ते कसं मग मिळवायचं ते सांगतो ना. असं आहे. मग त्यामुळं तुम्ही बघा की तुमच्या बोलण्याचं जे हे आहे ना संदर्भ काय आहे. ओके, इंटरॅक्शन कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये होती त्या बेसवर तुम्ही त्यांच्याशी बोलायचं आहे. हरकत नाही. तर आपण मुलांक 6 विषयी बोलू. ओके, थोडक्यात आता थोडस हे लवकर मुलांक 6चं जे आहे ते संपवून मग मी तुम्हाला आज जी एक मोठी अनाउन्समेंट आहे ती पण सांगेन बरं का, एकच मिनिट. ठीक आहे, आता जी पीपीटी आहे माझ्याकडे आत्ताच एक अपडेटेड पीपीटी आहे ती मी शेअर करतो की इथं माझ्याकडे आली आहे. बरं, मग तोपर्यंत तुम्ही मुलांक 6ची एक मी स्लाइड तुमच्यासमोर ओपन करून ठेवतो, ते व्यवस्थित बघून घ्या. ओके, एकच मिनिट बघा, स्क्रीन शेअर करतोय. आणि तर मॅम हा बघा मुलांक 6ची स्लाइड बघा. हा, आणि त्यामध्ये परत तुम्हाला एकच मिनिट काय झालंय ना, हा हा मुलांक 6ची तुम्ही स्लाइड बघा, त्याचे गुणधर्म बघा. ओके, हा कोणते कोणते जे गुणधर्म आहेत बघा, त्याची लकी डेट्स कोणत्या आहेत, त्याच्या अनुकूल व्यवसाय कोणते, आणि ह्या सगळ्या डॉट्सना कनेक्ट पण करून बघा की हा जुळतंय का गुणधर्म आणि व्यवसाय. असं, कारण हे काय वेगवेगळे कप्पे नाही आहेत.
हे सगळे कसे आहेत, हे सगळेच्या सगळे जे डॉट्स आहेत हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि एक या सगळ्यातून एक चित्र निर्माण होते काहीतरी. ओके, असं खूपच इंटरेस्टिंग मुलांक आहे हा. बऱ्याच लोकांचा आवडता आहे. येस. खूप न्यूमरॉलॉजिस्ट त्याच्या प्रेमातच पडलेले आहेत असं माझ्या वाटतं. डॉटरचं आहे. हा बर. त्याने सोड केला आहे. आता मग ते व्यवस्थित बघून घ्या, मग त्यानंतर मी तुम्हाला क्विकली त्याच्याशी त्या सगळ्यांशी कनेक्ट करून देणार आहे बरं काय. ओके, बघा ते डबल व्यवस्थित येतो. बघा आणि मी लगेचच तुम्हाला आता जसं मी मुलांक 5 बरोबर एक्सरसाइज केली ती आता अजून जास्त एफिशियंटली आणि क्विक टाइम मध्ये ती करून दाखवतो तुम्हाला 6 बरोबर. ओके, नको म्हणलं ना तो ओके. हा ठीक आहे, आता मी तुमच्याशी पुन्हा फेस टू फेस या विषयावर बोलतो. राईट, किंवा तुम्ही पण बोलू शकता. खरं तर काय, आता ही बॅच छोटी आहे त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतंय की तुम्ही फक्त लिस्नर बनून बसला इथं. पण माझे लेक्चर्स हे टिपिकली काय असतात, म्हणजे डायलॉग मोडमध्ये असतं. मोनोलॉग म्हणजे मी एकटाच बोलतो असं नसतं, एक दोन्ही बाजूने बोलणे चालू असतं. एक डिस्कशन मोडमध्ये बऱ्याच वेळा लेक्चर्स होतात आणि तशा पद्धतीनं जास्त इफेक्टिव्ह लर्निंग होतं, अजून मजा येते. त्यामुळे शक्यतो तुम्ही बोलत चला. आता इथं मला वाटतं हे पॉवर पॉइंट मध्ये पुढची पण ओपन झाली आहे. छान. Can you show Can the you show slide, the Lucky? slide, Lucky? चालेल. आता मी विद्या मॅम हे स्क्रीन शेअर बंद करतो आणि Okay. yes, Okay. फक्त ते कोणतं होतं बरं आताचा तुमचा, परत एकदा पाहिजे तर दाखवतो मी. कुठे गेला तो 6 वाला. हे सगळं आहे की आकर्षक व्यक्तिमत्व आहे, प्रेमळ स्वभाव आहे, रोमॅन्टिक आहे, कला आवडते, सौंदर्याची आवड, लक्झरी लाईफ आवडते, केअरिंग नेचर, फॅमिली ओरिएंटेड, क्रिएटिव्ह. खूप सारे सद्गुण दिसत आहेत त्यांच्यामध्ये. पण असं समजू नका की ह्या काय सद्गुणाचा पुतळा आहे, असं काय नाही. सगळी माणसंच आहेत, प्रत्येकामध्ये त्याच्या त्याच्या अंगी कला आहेत कोणत्या कोणत्या. कला म्हणजे गुण अवगुण दोन्ही असं म्हणतोय. पण स्टायलिश आहेत, ग्रेसफुल आहेत, हे सगळं आहे. आणि सर्वांसाठी सॅक्रिफाईस करतात, इतरांसाठी सॅक्रिफाईस करतात, असं होऊ शकतं. ही पॉझिटिव्ह साईड त्यांची असू शकते. येस, फॅशन, अभिनय, बॉलिवूड, गायन, चित्रकला, क्रिएटिव्ह सगळीकडे ते चालतात. बिझनेससाठी पण खूप चांगला नंबर आहे. आणि त्याचे उपाय पण त्यांनी सांगितले की क्रिस्टल ब्रेसलेट. पण क्रिस्टल ब्रेसलेट कोणते ते त्यांच्या नीडनुसार, त्यांचं जे गोल आहे त्यानुसार ते क्रिस्टल ब्रेसलेट. कारण क्रिस्टल हा एक स्वतंत्र विषय आपण शिकवतो ऍडव्हान्स कोर्समध्ये, तेव्हा आपण बोलू की कोणाला कोणतं ब्रेसलेट द्यायचंय, कुठलं क्रिस्टल द्यायचंय. ओके, मोफत भेटवस्तू घेऊ नका असं यांनी सांगितलंय, आमच्या या एडिटरनं बनवलंय हे. परंतु मी या गोष्टीशी अग्री करत नाही. ठीक आहे, दिवाळी स्त्रीला भेट द्या, चालेल. तर आता आपण बघूया परत आपला. येस, आपण डिस्कस करूया ही गोष्ट क्विकली. स्क्रीन ब्रॉडकास्टिंग थांबवतो, फेस टू फेस बोलू. येस, हा, सर्वांनी लक्ष द्यायचंय. आवाज येतोय सगळ्यांना, ऐकू व्यवस्थित? ठीक आहे. हा, अनिता मॅम, अर्चना मॅम, हे बघा प्रशांत सर, 2 प्रशांत सर दिसत आहेत आज, चांगली गोष्ट. स्नेहल आहेत, विवेक आहेत. स्नेहल, हा स्नेहल, तुला न्यूमरॉलॉजी मध्ये मी गाईड करणार आहे, डोंट वरी. संगीता मॅडम आहेत, सुरेखा मॅडम. चालेल, कमिंग बॅक. मग शुक्राचं बघा. आता शुक्र ग्रह कसा आहे, तर तो, त्याला शुक्र तारा असं पण म्हणतात. खरं तर तो ग्रह आहे, पण शुक्र तारा असं त्याला नाव पडलं का? कारण तो चमकतो, म्हणजे तो उघड्या डोळ्यांनी सुद्धा तो दिसतो. बाकीच्या ग्रहांना बघण्यासाठी दुर्बिणी लागतात, तेव्हा ते नीट दिसतात. पण शुक्र असा आहे की तो
इतका सुंदर चमकतो, म्हणजे असा, आता हे बघा सूर्य पण चमकतो, पण सूर्य कसा आहे की कधी कधी उग्र वाटतो. असं आहे. सकाळचा म्हणजे सूर्योदयाचा सूर्य किंवा सूर्यास्ताचा सूर्य तो सुंदर दिसतो, बाकी वेळेत तो काय फार काय सुंदर बिंदर म्हणता येणार नाही. तो तेजस्वी असतो पण सुंदर नसतो इतर वेळेत सूर्य. पण शुक्र असा आहे, तो कधी पण बघा, जेव्हा पण दिसतो तो सुंदरच दिसतो. म्हणजे कधी तो पहाटे दिसतो, कधी तो संध्याकाळी दिसतो, अतिशय चार्मिंग दिसतो तो. मग त्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या ज्या छान छान क्वालिटीज आहेत त्या शुक्र ग्रहाशी रिलेट केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. असं. मग मग शुक्राशी मग कोणतं कोणतं, तर तो सुंदर दिसतो. तर मग अपिअरन्स तुम्ही बघा की जनरली एक 80% लोक जे आहेत, जे 6, 15 किंवा 24 तारखेला ज्यांचा जन्म झालाय, ते तुम्हाला सुंदर मिळतील. असं आहे. मग 100% सुंदर असतील असं काय नाहीच आहे ना. पण खूप मोठ्या प्रमाणावर या जन्मतारखेची माणसं तुम्हाला सुंदर दिसतील. आणि अजून काय की तो म्हणजे त्याचा अपिअरन्स चार्मिंग आहे, तो डोळ्याला भुरळ घालणारा आहे, तो मनाला आवडणारा आहे. मग अशा अर्थानं त्याला ते काय म्हणतात ना, ते सगळे गुण दिलेत की आकर्षक आहे, प्रेमळ आहे. ओके. आणि अजून कोणतं, म्हणजे त्याचा जो पुन्हा जो रंग आहे, आपण म्हणू तो थोडासा चमकीला रंग आहे. तर तो एक कसा आपण म्हणू की त्यामुळे तो याचा पण कारक मानला जातो, जे आपण म्हणू ना की फर्टिलिटीचं कारक. ऑलरेडी फर्टिलिटी म्हणजे ज्याच्यामुळं की म्हणजे थोडक्यात मग त्याचं सगळंच आलं की फॅमिली व्हॅल्यूज आल्या, प्रेग्नन्सी आली, कन्सेप्शन आलं, या सगळ्याशी संबंधित तो ग्रह मानला जातो. आणि तो बेनिफिक प्लॅनेट मानला जातो. म्हणजे काय की तो चांगला ग्रह आहे, म्हणजे ज्याच्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतात. असं. मग याच्यामध्ये मग हे सगळं कसं आता फर्टिलिटीशी तो कसा कनेक्टेड झाला वगैरे या सगळ्याच्या गोष्टी आहेत. पण आपण म्हणू शकतो की जर सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं, तर जे आपण म्हणू हे जे आहे फर्टिलिटीशी रिलेटेड जे मानवी शरीरामध्ये जे फ्लुइड्स आहे, ओके, भले ते हे असो, फिमेल बॉडीमध्ये असो किंवा मेल बॉडीमध्ये असो, सिमन असो, तर त्यांचे रंग आणि त्याच्याशी आपल्या पूर्वजांनी त्याला कम्पेअर केलंय की हा याचा रंग पण तसाच दिसतो. मग ते रंगांच्या वरती ते रिलेट करायचे की त्याचा रंग पण तसाच आहे, तर मग तो एकूणच फर्टिलिटीचा कारक आहे, अशा पद्धतीने. ओके. आणि मग त्याच्यावर पुन्हा आपल्या पुराणात गोष्टी पण रचल्या गेलेल्या आहेत की थेट मग म्हणजे त्याचा संबंध जोडला गेलेला आहे. असं. मग हा ग्रह कसा आहे की पुन्हा तिथलं तापमान जे आहे म्हणजे अतिशय जास्त आहे. म्हणजे वन ऑफ द हॉटेस्ट आहे इन द एंटायर सोलर सिस्टम. ओके. जे ग्रह आहेत त्यांच्या पैकी. तर त्यामुळे तो म्हणजे हॉटनेसचं प्रतीक मानला गेलाय. हॉटनेस म्हणजे अतिशय आकर्षक असं सौंदर्य, अशा पद्धतीनं. मग आणि तो इतका सुंदर, आणि तो सतत काय म्हणू शकतो की म्हणजे हजारो हजारो वर्षापासून तो पूर्ण जगभर जेवढ्या संस्कृती आहेत, भारतातच लोक शुक्र ताऱ्यावर कविता लिहित आहेत असं नाही आहे, सगळ्या जगभरात असं हा ट्रेंड आहे. मग याचा अर्थ संपूर्ण मानवजातीला आवडणारा तो आहे. मग त्यामुळे ज्या काय आयुष्यात डिझायरेबल गोष्टी आहेत, सुंदर आहेत, एन्जॉय करण्यासारख्या आहेत, त्या सगळ्यांचं प्रतीक शुक्राला मानलं गेलेलं आहे. असं. मग मग अशी माणसं, मग तुम्ही बघा की जनरली ज्या ज्या व्यक्तीकडं असं नैसर्गिक सौंदर्य असतं, त्यांचं त्यांचं भाग्य सुद्धा खुलण्याची शक्यता असते जास्त. असं आहे. ओके. मग त्यामुळं त्याला लकी पण मानलं गेलेलं आहे. आणि त्याची पर्सनॅलिटी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी मानली गेली आहे. मग ज्याच्याकडे ऑलरेडी लोकांना खेचून घेण्याची क्षमता आहे, करिश्मा आहे, मग ज्याच्याकडे करिश्मा आहे त्याचं भाग्य तर चांगलंच असतं ना. म्हणजे त्याच्यासारखं भाग्य तर कुणाचंच नाही. असं. मग त्यामुळं अतिशय लकी प्लॅनेट तो मानला गेलेला आहे. मग हे काय, यात त्याचा काय स्वतःचं क्रेडिट आहे का? नाही, तो आज जन्माला येताना तसा आलेला आहे. मग म्हणून आपण म्हणतो की त्याला विरासत मध्ये काहीतरी मिळालेलं आहे, लिगसी मध्ये मिळालेलं आहे. मग त्यामुळे तुम्ही बघा की अशी माणसं, हे सगळं झालं की सुंदर असणार, आणि काय म्हणणार, कलाकार असणार, स्वतःच्या अपिअरन्स कडे जास्त लक्ष देणार, हे सगळं झालं. आणि लकी असणार, लोक त्यांना मदत करतात, लोकप्रिय असणार. पण इतकंच नाही, तर त्यांना जनरली काहीतरी लिगसीमध्ये मिळतं, वडिलार्जित प्रॉपर्टी मिळते, किंवा कुठेतरी त्यांचे मोठे कॉन्टॅक्ट त्यांना मिळतात आपसूक.
असं. आणि त्यामुळे ते डायरेक्ट वरच्या पोझिशनला जातात किंवा अपोजिट जेंडरच्या व्यक्ती त्यांना मदत करतात कुठं पण गेलं तरी. असं आपोआपच समजा सरकारी कार्यालयात गेलाय तुम्ही, तर 6 नंबरचा व्यक्ती आहे, मुलगा आहे किंवा पुरुष आहे, तर एखाद्या समजा लेडी क्लर्क असेल तर त्यांच्याकडे त्यांना मदत होऊ शकते लगेचच. कारण हे असं त्यांची कामं होत जातात एफर्टलेसली. असं आहे, अचानकच फेवर मिळतं त्यांना. असं. मग मग त्यामुळं आपण म्हणू शकतो की शुक्र हा म्हणजे अतिशय म्हणजे लक फॅक्टर चांगला असलेला ग्रह आहे. मग याचा पुन्हा आता कसं आहे माहितीये का, की फक्त मला ह्यात काय सांगायचं की शुक्र आणि हे जे गुरु आहे ह्यांना एनिमी प्लॅनेट मानले, तसं काय ते काय हे नाही आहे, त्याच्यात काय फारसं त्या गोष्टीमध्ये दम नाही आहे. ओके, तुम्ही बघा की आपण आणि पुन्हा कसं आहे की याच्यावर जास्त डिटेल आता बोलता येणार नाही. असं म्हणा की मी हिमनगाचं छोटंसं टोक सांगतोय तुम्हाला फक्त मी, कारण हा वेगळा विषय आहे, त्या टँजंटवर आता आपण जाऊ शकत नाही. पण देव आणि असुर हे लढायचे लढायचे आणि त्या गोष्टीत तर असं सांगितलं की इंद्रचं सिंहासन डळमळायला त्याचं सिंहासन कायमच डळमळायला लागलाय, म्हणजे कायमच डळमळत असायचं त्याचं. ओके, आणि मग लगेच तो जाणार मदत मागायला, मग काय पुन्हा युद्ध होणार हे ते. पण तुम्ही बघा इंद्र काय करायला लागला त्याच्या दरबारामध्ये. इंद्राच्या समोर अप्सरा नाचतायत, गंधर्व गाणी म्हणतायत, ऑलराईट, आणि काय सुरा किंवा मदिरा पान चालू आहे. मग हे जे बृहस्पतीचे शिष्य आहेत सो कॉल्ड देव, हे काय करतायत? शुक्रवालीच कामं करतायत ना. म्हणजे म्हणायला मग ते हे बृहस्पतीचे शिष्य आहेत. सगळं कुणाचं ऐकायला लागलेत? ते शुक्राचार्याची जी स्टाईल आहे, लक्झरियस लाईफ जगतायत, ऑलराईट. मग त्यामुळे एवढा काही दम नाही ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे इंद्राला पण काय पाहिजे, ऐश्वर्यच भोगायचंय, देवांना पण ऐश्वर्यच भोगायचंय आणि लक्झरियस लाईफच पाहिजे. आणि असुर आम्हाला पाहिजे म्हणायला लागले तर मग त्यांच्यात युद्ध व्हायला लागले. मग दोघांना काय पाहिजे? थोडक्यात काय, जे भौतिक सुख आहे तेच पाहिजे ना. मग बृहस्पतींचे हे जर म्हणजे बृहस्पतींचा ह्या गोष्टींना विरोध असता, तर मग देवांना त्यांनी हे करू दिलं असतं का आपल्या शिष्यांना? मग असं काही नाहीये. असं हे आपण लहान मुलांच्या गोष्टी झाल्या की अरे हा चांगला होता, हा वाईट होता, हे समजते ना की हे ही गोष्ट म्हणजे ब्लॅक, हा हिरो हिरो म्हणजे सगळं छान आहे, हा विलन म्हणजे सगळं याचं खराब. असं नाही. माणसं अशी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नसतातच जगात, लक्षात घ्या तुम्ही. ती ग्रे असतात, कुठली तरी ग्रेची शेड असते. आपल्यात ब्लॅक व्हाईट दोन्ही क्वालिटीज असतात. असं फक्त पूर्ण हिरो पूर्ण व्हिलन हे सगळ्या काय म्हणतात ना, ह्या लहान मुलांच्या गोष्टीतल्या हे आहेत, कल्पना आहेत त्या. किंवा फार तर बॉलिवूडचे जुने 70-80 1970-80 मध्ये जे सिनेमे बनायचे, तिथं हिरोचा पूर्ण चांगला आणि व्हिलन पूर्ण वाईट, हिरो मध्ये एक पण खराब क्वालिटी नाही आणि व्हिलन मध्ये एक पण चांगली क्वालिटी नाही, असलं कधी असतं का तुम्ही विचार करा. असं कुठंच नसतं. ठीक आहे, रिअल लाईफ मध्ये असं नसतं. ओके, आटपाट नगरामध्ये असतं. मग सांगण्याचं तात्पर्य काय की मग असं असू शकत नाही. किंवा तुम्ही विचार करा की बृहस्पती आणि हे म्हणजे बृहस्पती म्हणजे देवगुरु आणि शुक्राचार्य म्हणजे दैत्यगुरु, असुरांचे गुरु. कितीतरी युद्ध देवानी जिंकलेले आहेत, खूप जास्त युद्ध देवानी जिंकलेली आहेत. मग तुम्ही विचार करा, देव म्हणजे फक्त सज्जन सज्जन नाईस गाय वाले असते, तर एवढी युद्ध कशी काय जिंकतील? काय वाटतंय तुम्हाला? आता इस्रायल आहे, प्रचंड युद्ध जिंकलेत त्या देशानं 70-80 वर्षामध्ये. तुम्हाला काय वाटतंय, अतिसज्जन माणसं आहेत ती? फारच गोंडस निरागस माणसं आहेत का ती? काय संबंध? मग बृहस्पती कसे काय निरागस असतील? अरे त्या माणसाने एवढी युद्ध जिंकून दिलेत देवांना, शातीरच असणार आहे तो पण माणूस. लक्षात येते का? लहान मुलांचे खेळ खेळायला लागलाय का तू तिथं? युद्ध जिंकून देतोय तो माणूस. मग शुक्राचार्य म्हणजे अतिसज्जन, अतिपवित्र, सॉरी शुक्राचार्य म्हणतो, बृहस्पती म्हणजे फक्त देवपूजा करायला लागलाय, धार्मिक कार्य करायला लागलाय आणि फक्त शाकाहार करायला लागलाय आणि फक्त प्रवचन द्यायला लागलाय. असं असेल का? युद्ध जिंकून देणारा माणूस म्हणजे तो अतिशय निष्णात व्यक्ती असणार आहे, सगळ्यांना पुरून उरणारा असणार आहे तो, सगळ्यांना विकून येईल असा असणार आहे तो. लक्षात घ्या, चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, अतिशय एबल, सक्षम, आणि म्हणतोय ना की पॉवरफुल गुरु असणार आहेत ते. आणि शुक्राचार्य पण काय त्यांना कमी नाही.
पण त्यामुळं दोघं पण भारी आहेत त्यांचे, ते बघितलं जात दोघं पण एकदम दोघांना पण आपण म्हणू शकतो वो अलग ही टाइप का बंदा था, असं दोघांना पण म्हणू शकतो, एकदम मस्त बंदा. मग त्यामुळे हे दोघे पण चांगले आहेत, लक्षात घ्या. हे अँटी बेंटी काय नाही आहेत. यांचं जे काही युद्ध चाललंय दोघांना पण एकच गोष्ट हवी आहे. आणि समजा असुरांना काय असं नकोच असतं, असुरांना फक्त एन्जॉय करायचे, लक्झरी लाईफ पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, आणि देवांना फक्त गरिबीत राहायचंय असं असतं तर त्यांचे युद्ध झालं नसतं ना. तू 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 तुझ्या ठिकाणी खुश, हे यांच्या ठिकाणी खुश, असं काही नाही आहे हे. ओके. सो एका वाक्यात गोष्ट लक्षात ठेवा की जर देवगुरु आणि दैत्यगुरु युद्धामध्ये ते त्यांना गाईड करतायत, आणि कोणतेही जे युद्धामध्ये गाईड करणारे लोक म्हणजे थोडक्यात ते कमांडर्स झाले किंवा ते सेनानी झाले. आणि सेनानी माणसं ही स्ट्रॅटेजिस्ट असतात, अतिशय हुशार असतात. सज्जनतेचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. युद्ध सज्जन माणसं कधीच जिंकू शकत नाही, हे लक्षात घ्या. कधीच जिंकू शकत नाही युद्ध. कोणती माणसं जिंकतात? चतुर माणसं, शातीर माणसं, लक्षात घ्या. असं आहे. सो त्यामुळं दोन्हीही चांगले आहेत, दोघंही व्यावहारिक आहेत. शुक्राचार्य सुद्धा व्यावहारिक दृष्टीनं अतिशय म्हणतात ना ज्यांच्याकडे शिकण्यासारखं अशी व्यक्ती आहे, आणि बृहस्पती हे सुद्धा त्यांच्याकडून धडे घ्यावे अशीच व्यक्ती आहे. म्हणून त्या अँटी नंबर नाही आहेत. ऑलराईट. आणि ह्या लहान मुलांच्या गोष्टी आहेत. असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काय पण आलं ना, हे देवगुरु हे अरे असं. आणि तुम्ही बघा, तुम्ही देवगुरुच्या बेस, आता समजा माझा मुलांक 3 असेल तर मी देवगुरुशी नाही रिलेट करणार, डायरेक्ट ज्युपिटरशी रिलेट करा ना. अरे देवगुरु हा मध्येच कुठं आणला तुम्ही? आपण म्हणू शकतो की देवगुरुकडे पण बऱ्यापैकी ज्युपिटर सारख्या क्वालिटीज आहेत. मग ओरिजिनल ज्युपिटर आहे ना आकाशामध्ये, त्याच्याशी कम्पेअर करा ना. मी म्हणतोय मध्ये कशाला काय पाहिजे तुम्हाला जास्तीचं म्हणता येईल ना, जास्तीचं लेबल कशाला पाहिजे? ओरिजिनल ऑलरेडी ओजी माणूस आहे तिथं, तर त्याच्याशी थेट रिलेट करा असं म्हणतोय मी. हे जे प्रतीक आणलेत ना, की मग त्यांनी काय म्हटलं, ते आपल्या पुराणातल्या माणसांनी काय म्हटलं, ज्यांनी लिहिलं की बाबा बृहस्पतींचं आसन गुरुवर आहे, गुरुग्रहावर आहे त्यांचं सिंहासन, आणि हे जे आहेत शुक्राचार्यांचं आसन त्या शुक्र ग्रहावर आहे, असं त्यांनी कल्पना केलेत. लक्षात घ्या. पण शुक्राचं टेम्परेचरच किती आहे माहितीये का? 300-400 डिग्री सेल्सिअस आहे. तिथं म्हणतात ना सगळ्या गोष्टी वितळलेल्या अवस्थेत आहेत. ऑलराईट. तिथं कोणी जगू शकत नाही, तिथं जीवसृष्टी नाही, काही नाही असं म्हणजे ऍक्च्युअल. त्यामुळे हे सगळं कपोल कल्पना आहे, असं कोण तिथं जाऊन बसत नाही. मग त्यांनी फक्त काय केलं की ह्या लोकांना ग्रहाच्या बेसवर समजणार नाही, ह्यांना कसं की माणसांच्या उपमा दिल्या तर छान समजेल, हे गोष्टीसारखं ऐकतील, पळून जाणार नाहीत. जसं आता मला टेन्शन असतं की अरे माझ्या लेक्चरमध्ये लोक बसतील का पळून जातील स्टुडंट्स, मग मी पण काहीतरी त्याच्यात थोडंसं छान 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 करून सांगतो. तसं त्यांनी पण केलं असेल, मजबुरी है क्या करेंगे, असं आहे ना. मग तुम्ही एवढं का सिरियसली घेता ते म्हणतात. त्यांनी फक्त जुगाड केला की स्टुडंट्स पळून जाऊ नयेत म्हणून जुगाड केला की अरे हे बृहस्पती होता आणि असं होतं आणि मग असं झालं आणि मग अशी मजा आली, असं झालेलं आहे ते. ऑलराईट. थेट तुम्ही ग्रहांशी रिलेट करा असं मला सांगायचंय. ऑलराईट. आता आपण फक्त एक काय करूया मग, आता याच्याशी मग पुन्हा रिलेटेड बघा की मग लॉंग स्टोरी शॉर्ट करतो आता, की करिअर्स कोणते अपिअरन्स ओरिएंटेड इंडस्ट्रीमध्ये ते चालणार. पुन्हा जिथं लक काम करतं, चाम काम करतो तिथं चालणार, म्हणजे कलाकारीमध्ये चालणार, शेअर मार्केटमध्ये चालणार. पुन्हा त्यांना विरासतमध्ये पैसा मिळणार किंवा कॉन्टॅक्ट मिळणार, काही ना काही त्यांना आधीपासून मिळणार, किंवा सपोर्ट मिळणार, आर्थिक सपोर्ट मिळणार, मानसिक सपोर्ट मिळणार, किंवा पार्टनर चांगला मिळणार. म्हणजे मुलांक 6च्या व्यक्ती जनरली मी म्हणजे भौतिकदृष्ट्या सुखी बघितलेले आहेत, की मुलांक 6 आहे आणि फार वाईट पूर्ण म्हणतात ना लाईफची वाट लागली वगैरे, असं शक्यतो मी बघत नाही. ओके. फार रेअरली असं माझ्या तर पाहण्यात फारसं नाही आहे. भले मग हे खरंच आहे की अतिशय चांगला हा अंक आहे. मग हे का होतं? कारण त्यांनी आधीच त्यांची पूर्वजन्मात काहीतरी त्यांनी चांगलं केलंय म्हणून होतं. म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणाल की अरे यांना आयतं कसं मिळायला लागले, आधी काहीतरी त्यांनी चांगलं केलंय, त्यामुळे शक्यतो अशा तारखांना जन्म होतो, 6, 15, 24 सारख्या तारखांना. हे पण लक्षात घ्या. सो कर्माचा नियम इथं आहेच. ओके. मग आणि तेच समजा, आणि जे आता आत्ताच्या जगात जे समजा 6 तारखेला ज्यांचा जन्म झालाय 6, 15, 24ला, आणि त्यांनी खूप समजा ह्या जगाचा आस्वाद घेतला, जसं प्रेम करण्यासाठी आले त्यांनी प्रेम केलं ह्या जगात, काय म्हणता येईल ना की फॅमिली लाईफ वगैरे ह्या सगळ्याचा त्यांनी म्हणजे आनंदानं जगले. तर मग हे सगळं करून झाल्यानंतर शक्यतो अशा व्यक्तींचा जन्म 7, 16, 25ला होऊ शकतो, कारण ऑलरेडी सगळं
आता काय म्हणता येईल ना, जे फिजिकल वर्ल्ड होतं त्याचा आस्वाद घेऊन झाला, आता करून करून भागलेलं तर मस्त बास आता बास. मग तेव्हा ते लोक डिटॅच होऊ शकतात. मग अशा केसमध्ये 7-16-25चा जन्म होऊ शकतो पुढच्या जन्म. कारण का चिल झालेत ते आता, म्हणजे काय आता सगळं छान, आता 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 काहीतरी दुसरं बघतो, याच्या पुढचं याच्यापेक्षा हायर काय आहे ते बघतो. मग ते स्पिरिच्युअल लेवलला जायला लागतं. असं याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सीवाला पाहिजे. सो ह्या गोष्टी असतात. एनिवेज, तर आता आपण मग याच्याशी रिलेटेड मग करिअर लक्षात ठेवा की अपिअरन्सला जिथं पण महत्व आहे ती सगळ्या इंडस्ट्रीमध्ये शुक्राचा सर्वात मोठा रोल आहे. ऑलराईट. आणि मग त्यांच्यासाठी मग लकी कलर कुठले, तर मग कोणतेही जे सुंदर आहेत, मल्टी कलर पण त्याच्यासाठी चांगला, हिरवट चांगला, व्हाईट चांगला, जो शुक्राचा स्वतःचा रंग आहे, किंवा एकूणच ज्यानं लक्ष खेचलं जाईल असं असे सुंदर जे रंग आहेत, ओके, हिरवट निळ्या शेड्सचे, पांढऱ्या शेडचे, त्याच्याशी चांगले. लक्झरी लाईफ जगलं पाहिजे. आणि शक्यतो अशा लोकांनी काय नाही केलं पाहिजे, अशा लोकांनी काटकसर नाही केली पाहिजे. आपले आई वडील आपल्याला बऱ्याच वेळा सांगतात, अरे काटकसर कर, पोटाला चिमटा घेऊन आम्ही असं असं आयुष्य काढलं, तुला काय सांगू. मग ते त्यांचं लेक्चर देतात 2 तासाचं. मग पुन्हा मग आपल्यालाच लक्षात येतं, अरे बापरे. मग पण तसं आपण नाही जगायला पाहिजे. किंवा लक्षात घ्या, काटकसरीनं म्हणजे वेल्थ फारशी ग्रो होत नाही. आणि काटकसर करून जगणं हे जे आहे ना, हा जीवनाचा मार्ग मुलांसाठी नाही. ते असं जगायला लागले तर त्यांचं लक खराब होतं, लक फॅक्टर त्यांचा खराब होतो. असं आहे. मग त्यांनी कसं जगलं पाहिजे, छान नीटनेटकं राहायला पाहिजे, अपिअरन्सकडे लक्ष दिलं पाहिजे, अत्तर बित्तर मारून किंवा जे काही सेंट आवडतात ते वापरले पाहिजेत. आणि त्यांचं इन्कम त्याला साजेसं जेवढं छान राहू शकतात ते मस्त लाईफस्टाईल ते त्यांनी ठेवलं पाहिजे. मग शुक्र निगेटिव्ह होतो तेव्हा काय, की तेव्हा फक्त तो शोशाबाजी करणार, तो चमकोगिरी करणार. पण पॉझिटिव्ह शुक्र म्हणजे काय, की मला स्वतःला आवडते म्हणून मी छान राहणार, असं. ओके. म्हणजे अशा पद्धतीनं मग ते चांगला शुक्र म्हणजे स्वतःची चांगली निगा राखणं आणि छान राहणं. वाईट शुक्र म्हणजे दिखावेगिरी करणं, असं आहे. मग शुक्रवाल्यांनी दिखावेगिरीकडे जाऊ नये, त्यांनी ग्रेसफुल राहावं, चार्मिंग राहावं, असं. अजून कसं आहे, मग याच्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की मग ओव्हरऑल मग मुलांसाठी खूप चांगल्या पॉसिबिलिटीज आहेत. तसंच ते बिझनेस पण करू शकतात, कारण त्यांची कामं पटपट होतात, त्यांना नशिबाची साथ असते. तर मग ते स्वतःच काहीतरी करू शकतात, असं. ठीक आहे. आता मी फक्त काय करतो, आता पुन्हा स्क्रीन शेअर करतो आणि तुम्ही शेवटपर्यंत थांबा. म्हणजे आता अजून मी जास्तीत जास्त 10 मिनिटं बोलणार आहे. 8:20ला आपलं लेक्चर थांबेल. ओके. आणि तुम्हाला जसं सांगितलं की मी कन्क्लूड करताना की कुणाकुणाला म्हणजे कन्फर्म आहे जो मी रिवॉर्ड दिला किंवा त्यांचा मी एक प्रश्न घेणार आहे त्या आठवड्यामध्ये, ते मी सांगेन. ओके. आणि काही जणांचं नंतर कन्फर्म होईल, कारण ते आधीच्या लेक्चरला होते का नव्हते ते बघायला लागेल. ओके. असं. पण आता मी एक अनाउन्समेंट पण करणार आहे, मग त्या दृष्टीनं तुम्ही थांबा. आणि तसं कसं आहे की मला शिकवायला आवडतं, मग त्या फ्लो मध्ये मी शिकवतो. आणि मग त्यामुळे ते माझं मगाशी सांगायचं होतं ते राहिलं. ओके. मग आता मी सांगतो आणि मग आपण त्यानंतर मग मी पुन्हा कॅमेरा इकडे घेईन, म्हणजे स्क्रीन शेअर बंद करेन. आणि मग तुम्ही मला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे 8:20 पर्यंत हे संपेल आणि मग 8:30 पर्यंत आपण तुमच्या प्रश्नोत्तरासाठी पाहिजे तर लेक्चर कंटिन्यू म्हणजे हे करू, एक्सटेंड करू, मग तिथं थांबेल. ओके. ठीक आहे. तर राजेंद्र सर पण आले. मग 7, 8, 9 ना तुम्ही स्वतःच्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं बिल्ड करू शकता. मी तुम्हाला कसं सांगितलंय, योग्य दिशा दिलेली आहे, एक टेम्पलेट दिलेला आहे, एक साचा दिलाय. मग त्या साच्यामध्येच तुम्ही पुन्हा पुन्हा कसं तो साचा वापरून मुलांक जे 7 आहे, 8 आहे, 9 आहे ते करू शकता. ऑलराईट. मी हाडाचा शिक्षक आहे, त्यामुळे कोणती गोष्ट कशा पद्धतीने द्यायची मला माहिती आहे. ऑलराईट. सो इतकी वर्ष मी भरपूर प्रयोग केलेत, म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या विद्यार्थ्यांवर. त्या बेसिसवर मी त्या त्या वयोगटाला शिकवतो. ऑलराईट. सो आता जेवढं नीडफुल आहे ते एकदम मी व्यवस्थित करून दिलेलं आहे. तर बिग अनाउन्समेंट काय ते सांगतो. आणि ते कसं आहे की ह्या मे महिन्यामध्ये मला एकदम जितकं काय चांगलं करता येईल, बेस्ट तुमच्यासाठी देता येईल ते त्यासाठी मी बघत होतो. तर मी त्याच्यासाठी स्लाइड्स नव्यानं करून घेतल्यात. ह्या आमच्या रेग्युलर कोर्सच्या स्लाइड नाही आहेत, बिग अनाउन्समेंट आहे. तर ऍडव्हान्स न्यूमरोलॉजी कोर्स आपण यातनं लॉन्च करणार आहे. ओके. आणि तुमच्या बॅचसाठी. आणि तो कसा आहे की आपला हा कोर्स याच्यामध्ये काय काय देणार आहे आपण, तर मोबाईल न्यूमरोलॉजी डिटेल. आता हे बघा सिलेबसमध्ये कसं आहे, आता हा कॅनवामध्ये बनवलेला आहे हे पीपीटी. आणि आपण हे वेगळ्या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये चालू केले, त्यामुळे ते वेगळे दिसतात. ओके. असं आहे. त्याचं स्ट्रक्चर मॅच होत नाही, असं आहे. सो मोबाईल न्यूमरोलॉजी काय काय सिलेबसमध्ये, मोबाईल न्यूमरोलॉजी विषयी सगळं
डिटेलमध्ये. केस स्टडी पण प्रत्येकाचा मी घेणार. म्हणजे कसं आहे की फक्त थिअरीमध्ये जे लिहिलंय ते नाही, एखादा केस स्टडी एक नंबर घ्यायचा एखाद्या व्यक्तीचा आणि त्याविषयी बघायचं की काय अनुभव आहेत आणि तो नंबर चांगला आहे वाईट आहे, तो रिप्लेस करायचा आहे नाही करायचा आहे, रिप्लेस करायचा असेल तर कुठला नंबर देणार, कसं देणार, हे सगळं आपण सांगणार. सो व्हेकल न्यूमरॉलॉजी, मग व्हेकल्स म्हणजे व्हेकल नंबर चांगला आहे याला प्रचंड डिमांड आहे. म्हणजे माझे व्हेकल न्यूमरॉलॉजीचे व्हिडिओज आहेत ते मिलियन्स मध्ये गेलेले आहेत कितीतरी. ओके, मराठीमध्ये पण जवळपास 3 मिलियन पर्यंत याचा एक रील गेलेला आहे व्हेकल न्यूमरॉलॉजीचा. सो प्रचंड डिमांड ह्या गोष्टीला पण आहे. हाऊस, कारण का व्हेकल तुमच्या लाईफवर लकवर याचा परिणाम होतो तुम्ही जे जास्त वापरता त्याचा. हाऊस न्यूमरॉलॉजी, मग मुलांक भाग्यांक खूप भारी असून मुलांक 6 आहे, भाग्यांक 6 आहे, असं काय काय 5 आहे आणि तरी पण आयुष्यात खूप खराब अनुभव येत आहेत असं पण होतं. तेव्हा जो मुख्य गुन्हेगार असतो तेव्हा बऱ्याच वेळा असं निघतं की हाऊस नंबर त्यांचा चांगला नसतो. त्यामुळं हाऊस नंबर पण खूप मॅटर करतो. मग त्याच्याविषयी पण आपण डिटेल्स शिकवणार आहे, सगळं थिअरी शिकवणार आहे. आणि चांगले हाऊस नंबर कुठले, वाईट हाऊस नंबर कुठले, ओळखायचे कसे, त्याच्यावर रेमेडी काय वाईट हाऊस नंबर असतील तर. आणि आपण सगळ्यात जास्त आपला वेळ घरातच स्पेंड करतो त्यामुळे हाऊस नंबर काय ते खूप मॅटर करतो. ओके, त्याची जी एनर्जी आहे आपल्याशी कनेक्ट होते. पुन्हा नेम करेक्शन कसं करायचं. नेम करेक्शन मध्ये सगळ्यात जास्त सध्या जे आपण सर्व्हिसेस न्यूमरॉलॉजिस्ट मी देतो किंवा इतर लोक देतात ते नेम करेक्शनचे देतात. सगळ्यात जास्त चार्जेस ह्या सर्व्हिसचे घेतले जातात. ओके, आणि त्याचे सगळ्यात भारी फायदे पण मिळतात. एकदम बॉस रेमेडी आहे, सगळ्यात पॉवरफुल रेमेडी न्यूमरॉलॉजी मध्ये ती आहे. मग ते नेम न्यूमरॉलॉजी काय असतं, नेम नंबर काढायचा कसा, चांगला नेम नंबर म्हणजे काय, खराब नेम नंबर म्हणजे काय, मग कुणाला कोणता नेम नंबर चांगला ते कसं ठरवायचं, मग त्यानुसार कसं कन्सल्टेशन द्यायचं, ते आपण नेम न्यूमरॉलॉजी करेक्शन मध्ये शिकणार. सिग्नेचर अनालिसिस पण, की म्हणजे चांगलं सिग्नेचर म्हणजे काय, त्याचे डूज काय, म्हणजे त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी कोणत्या केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत एखाद्या सिग्नेचर मध्ये. मनी बॅगचा काय कन्सेप्ट आहे सिग्नेचर मध्ये. आणि मग एखाद्या क्लायंटचं सिग्नेचर आपण कसं ठीक करून देऊ शकतो, मग असं. पण सो दॅट त्याच्या आयुष्यातला मनी फ्लो वाढेल किंवा अजून कुठले इश्यूज असतील ह्याला आपण ग्राफोलॉजी म्हणतो. ओके, मग हे एक ग्राफोलॉजीचं पण एक सेशन आपण याच्यामध्ये न्यूमरॉलॉजीच्या कोर्समध्ये ऍड केलेलं आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्लायंटला जास्त व्हॅल्यू देऊ शकता. ओके, जास्त त्यांचं काम, जास्त चांगली सर्व्हिस देऊ शकता. क्रिस्टल्सच्या रेमेडीज, मग वेगवेगळ्या टाईपचे क्रिस्टल्स कुठले असतात आणि कुठला क्रिस्टल कोणत्या कामासाठी वापरायचा, कोणता क्रिस्टल कोणत्या मुलांक भाग्यांकासाठी द्यायचा, किंवा स्त्रियांना पुरुषांना कोणते क्रिस्टल्स द्यायचे, क्रिस्टल्स कसे काम करतात. मग हे सगळं, पुन्हा क्रिस्टल्सचा चार्ज कसं करायचं, पुन्हा क्रिस्टल्सना प्रोग्राम कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक क्रिस्टल आपण दाखवणार, कारण आपल्याकडे सगळे क्रिस्टल्स हे आहेत, मग ते आपण दाखवू पुन्हा. आणि ते कसे, त्याच्या रेमेडीज कशा द्यायच्या ते पण. मग क्रिस्टलचा कित्येक लोक वेगळा कोर्स वगैरे असतो त्याचा, 15-15 हजार फक्त त्या क्रिस्टलचे असतात. आपण तो याच्यातच एक चॅप्टर म्हणून डिटेल देतो. जेमस्टोनच्या रेमेडी, जेमस्टोन्स म्हणजे हे रत्न. ओके, माणिक असो, पुखराज, हिरा, ओके, पन्ना, हे सगळे म्हणजे नाही का, एमराल्ड म्हणजे डायमंड, हे सगळे, नीलम, अशी जे रत्न आहेत, रत्न ही एकदम जादुई रेमेडी असते. जे रिझल्ट म्हणजे इतके प्रचंड मोठे रिझल्ट रत्नांनी मिळतात. मग ते कोणतं रत्न कसं ओळखायचं, कसं दिसतं, ते कोणत्या मुलांका भाग्यांसाठी द्यायचं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये सांगणार. ओके, आणि कोणतं रत्न कुणी घालू नये, कोणत्या रत्नाबद्दल जास्त दक्षता घ्यायची, कुठलं रत्न बिंदास देऊ शकतो आपण कुणाला पण, या सगळ्या गोष्टी. पुन्हा ते कुठे मिळणार, त्या लोकांशी कसं कनेक्ट करायचं, किंवा मग तुम्ही स्वतः काय तुम्हाला जेमस्टोन रिलेटेड शॉप वगैरे करायचं असेल तर त्या बाबतीत मग तुम्हाला काय कॉन्टॅक्ट पाहिजे असतील तर अशा पद्धतीने आपण ते जोडून देतो तुम्हाला. सो क्लायंट कन्सल्टेशन कसं करायचं, मग क्लायंट कन्सल्टेशनचा तुम्हाला मी डेमो देणार, की समोर एका माणसाला बसवायचं, एक नवीन माणूस ज्यानं व्हॉलंटिअर केलंय, मग त्याचं कन्सल्टेशन मी करणार, ते तुम्ही बघायचं. ऑलराईट, आणि मग मग त्या बेसवर मग तुम्ही मग पुन्हा ते कन्सल्टेशन पूर्ण बघून झाल्यानंतर मग तुम्ही विचारू शकता की हे असं म्हणजे कशा पद्धतीने हे केलं. ओके, मग याच्यात मग याचा टेम्पलेट काय एखाद्या कन्सल्टेशनचा, म्हणजे त्याचा डेमो पण तुम्हाला द्यायला पाहिजे ना, की तुम्हाला पाहिजे माहिती की कन्सल्टेशन करायचं कसं असतं. पण लाईव्ह कन्सल्टेशन तुम्हाला एका व्यक्तीचं तेव्हा मी करून दाखवणार, ते 30-40 मिनिटाचं प्रॉपर कन्सल्टेशन असणार, फुल कन्सल्टेशन. ओके, मग त्यातनं तुम्हाला शिकायला मिळणार की कन्सल्टेशन असं करतात. कारण फक्त पुस्तकात किंवा वहीमध्ये नोट्स देऊन ते कन्सल्टेशन नाही शिकता येणार आहे, ते ऍक्च्युली प्रॅक्टिकल गोष्ट आहे. मग प्रॅक्टिकल पण करून देणार पुन्हा त्याचं. मग तुम्हाला एक न्यूमरॉलॉजिस्ट पण जे ट्रेनिंग आहे ते देणार, की बोलायचं कसं,
मला जसं जसं की काही जण न्यूमरोलॉजिस्ट व्हायला चालेल, पण त्यांचं त्यांच्या बोलण्यावर प्रभुत्व नाही आहे. मग पहिल्यांदा बोलण्यावर काम करायला लागेल, त्यानंतर मग प्रेडिक्शन्सवर काम करायला लागेल. असं मग बऱ्याच वेळा काही लोक प्रेडिक्शन्सवर जास्त काम करतायत आणि मग बोलणं त्यांचं समजा हे आहे, बोलण्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, एकदम असं सॉफ्ट बोलतायत आणि एकदम असं काय हेजिटेशन आहे बोलण्यामध्ये, तर मग न्यूमरोलॉजिस्ट पण करिअर सक्सेसफुल होऊ शकत नाही. मग पहिल्यांदा मग मग आम्ही योग्य ती दिशा देतो, किंवा ज्याचा कन्सेप्ट कच्चा आहे त्याला म्हणतो बाबा पहिल्यांदा कन्सेप्ट कर, ज्याचं बोलण्यावर काम करण्याची गरज त्याला म्हणतो पहिल्यांदा बोलणं कर. मग हे जे सिक्वेन्स आहे ते आम्ही तुम्हाला करून देतो. मग मी स्वतः हे पण आहे, मी स्वतः थिएटर आर्टिस्ट आहे, मी कित्येक वर्ष राहिलेलो आहे, तर मग त्यामुळे मी व्हॉइस ट्रेनिंग पण देतो. ओके, असं आहे. मग त्या गोष्टी पण तुम्हाला मी सांगतो. केस स्टडीज, मग केस स्टडीज म्हणजे काय की आता सेलिब्रिटीजच्या केस स्टडीज, आणि सेलिब्रिटीच्याच नाही, जर आपल्या वर्गातली जी मुलं असतात म्हणजे त्या बॅचमध्ये स्टुडंट्स असतात त्यांच्या पण केस स्टडीज आपण करतो, सो दॅट आपल्याला रिलेट करता येईल. कारण प्रत्येक जण काय त्या सेलिब्रिटीचा काय पाहुणा वगैरे नाहीये, बरोबर. मग आता समजा प्रत्येक वेळेस मी शाहरुख खानचा एक्झाम्पल देणार, शाहरुख खान काय माझा मेवना नाहीये की मला सगळं रिलेट व्हायला. ओके, पण ते समजा आपल्या जर जवळचं कोण असेल तर आपल्याला चांगलं रिलेट होतं. मग तशा केस स्टडीज पण आपण करणार, जी माणसं सेलिब्रिटी नाही आहेत, आपल्यासारखीच आहेत, त्यांच्या पण केस स्टडीज. लोशू ग्रीड, लोशू ग्रीड काय आहे, लोशू ग्रीडचे फायदे तोटे, तोटे कोण सांगत नाही, ओले त्याविषयी मी बोलेल. कार्मिक नंबर, कार्मिक नंबर आणि पास्ट लाईफ थेरपीचा काय संबंध आहे. पुन्हा कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन काय असतं, सो दॅट ज्याला तुमचं जे एखाद्याच्या मागे जसं हे असतो ना, नशिबाचा फेरा लागलेला असतो, ज्याला आपण म्हणू म्हणजे बॅडलकचा फेरा, मग ते कशामुळं, मग ते कसं दूर करायचं, त्याच्यासाठी म्हणजे जालिम उपाय काय आहे का, ह्या चक्रातच हे राहायचंय का, स्वतःला भरडू द्यायचंय का. सो ते पण आपण सांगतो. शेअर मार्केटची न्यूमरोलॉजी, की कोणी शेअर मार्केट केलं पाहिजे, कोणी नाही केलं पाहिजे. पुन्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर मग कुठल्या टाईपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं, कुठल्यामध्ये नाही करायचं, ते ठरवायचं कसं, न्यूमरोलॉजीचा त्याचा बेसिस काय आहे, हे सगळं आपण त्याच्यात सांगणार. क्रिकेटच्या प्रिडिक्शन्स, म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जसं एखाद्याला कसं की आयपीएल प्रिडिक्शन करण्याची इच्छा असते, वर्ल्ड कपचे प्रिडिक्शन्स करण्याची इच्छा असते, तर मग ते क्रिकेटचे प्रिडिक्शन, मला ह्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही, मला व्यक्तिगत माणसांमध्ये इंटरेस्ट आहे जास्त, त्यामुळे मी त्याच्यात जास्त पडत नाही. मी माझी एनर्जी मग पर्सनल कन्सल्टेशनवर खर्च करतो, किंवा मग बिझनेस, जेव्हा हे बिझनेसमन येतात त्यांच्यासाठी खर्च करतो मी माझा वेळ. पण क्रिकेट प्रेडिक्शन्स कशा करायच्या असतात त्याची दिशा मी तुम्हाला देऊ शकतो, त्याचं ट्रेनिंग देऊ शकतो. ऑल म्हणजे मी तेच करतो ऍज अ न्यूमरोलॉजिस्ट, जे मला मॅटर करतं, की मला ते खूप महत्वाचं वाटतं. मग ज्यांना क्रिकेट खूप महत्वाचं वाटतं असे न्यूमरोलॉजिस्ट क्रिकेट प्रेडिक्शन मध्ये उतरू शकतात ना, त्यातून त्यांना फेम पण मिळू शकते, त्यातून त्यांना चांगलं फॉलोअर्स पण मिळू शकतात, आणि त्यांचा बिझनेस क्रिकेटच्या मुळे आकार घेऊ शकतो. ओके, मग ते पण सांगतो. पण पुन्हा मी हे पण तुम्हाला शिकवतो की व्हॉट इज फॉर यू, व्हॉट इज नॉट फॉर यू. ओके, कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी वर्क होतील असं नाही, आपल्याला काय क्लिक होणार ते ते हेरायचं आणि तेच करत जायचं, त्यातून आपलं करिअर घडतं, त्यातून पैशाचा एक कॉन्स्टंट सोर्स निर्माण होतो. इंट्युशन डेव्हलपमेंट म्हणजे न्यूमरोलॉजी ज्योतिषी कसं आहे की अंतरप्रेरणेचा खेळ आहे, की ज्याची इंट्युशन जेवढी चांगली, आतला आवाज आपल्याला गायडन्स देत असतो, किंवा दैवी शक्ती आपल्याशी त्या माध्यमातून बोलत असते, तर मग ते इंट्युशन स्वतःचं कसं पॉवरफुल बनवायचं, त्यासाठी काय टेक्निक्स आहेत ते आपण सांगू. म्हणजे स्वतःचा न्यूमरोलॉजिस्ट म्हणून बिझनेस कसा सुरू करायचा त्याच्याविषयी पण तुम्हाला त्याच्यामध्ये गायडन्स मिळेल. ओके, मग हे खूप सारे बेनिफिट्स आहेत तुम्हाला, मग हे ऑलरेडी माहिती आहे, मी बोललो असते की प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट पण तुम्ही करू शकता, किंवा त्याच्याशिवाय अजून कितीतरी मार्ग तुमच्यासाठी ओपन होतील. न्यूमरोलॉजी कोर्स तुम्ही शिकू शकता, म्हणजे टीचर बनू शकता, जसं मी दोन्ही करतो, कन्सल्टेशन पण करतो आणि शिकवतो सुद्धा. ऑलराईट, न्यूमरोलॉजी काही काही न्यूमरोलॉजिस्ट फक्त कन्सल्टेशन करतात, त्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. काही काही न्यूमरोलॉजिस्टना शिकवण्यात इंटरेस्ट आहे, कन्सल्टेशन मध्ये एवढा नाही. मग डिपेंड करतं कुणाचा रेफरन्स काय आहे. मला दोन्ही आवडतं, कारण मला लोकांचे लाईफ पण ट्रान्सफॉर्म करायचे आहे त्यांना गाईड करून, आणि मी मूळचा हाडाचा शिक्षक आहे, त्यामुळे मला शिकवल्याशिवाय तर राहत नाही, त्यामुळे मी तेही करतो, असं आहे. सो मग तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय करायचंय. क्लायंट कन्सल्टेशन करू शकता, त्यात पण स्पेशलिस्ट बनू शकता, फक्त मोबाईल न्यूमरोलॉजीवाला स्पेशलिस्ट, किंवा व्हेकल नंबरवाला स्पेशलिस्ट, हाऊस नंबरवाला स्पेशलिस्ट बनू शकता, हे पण पॉसिबल आहे. नेम न्यूमरोलॉजीवाला स्पेशलिस्ट, सिग्नेचर अनालिस्ट बनू शकता. आणि हे सगळं, किंवा मॅरेज कम्पॅटिबिलिटी, मग मॅरेज बद्दल लोकांना गायडन्स करू शकता. काही नसलं तरी घरातल्या लोकांना, नातेवाईकांना करू शकता, आणि फ्रीमध्ये नाही, पैसे घेऊ ना, हे म्हणतो मी. फ्रीमध्ये कुणालाही काही गायडन्स द्यायचं नाही, काही ना काही त्यांना किंमत मोजायला लावायची.
मग अशा पद्धतीनं तुम्ही खूप चांगला स्वतःचा इन्फ्लुएन्स निर्माण करू शकता. म्हणजे हे तुम्हाला मी सांगू शकतो. मी आता ऑलरेडी मी सांगू शकतो तुम्हाला की मी फिजिक्स टीचर म्हणून भरपूर विद्यार्थी घडवले, परंतु जेव्हा मी न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जसं सोशल मीडियावर आलो आणि त्यातनं जेव्हा नाव होत गेलं आणि लाखभर पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आता गेल्या वर्षभरातच, तर मग आता जेवढं मला म्हणजे काय म्हणतात ना, व्हीआयपीचे फोन येतात किंवा त्यांचा माझा थेट कॉन्टॅक्ट आहे किंवा व्हीआयपी लोकांना मी गायडन्स दिला, हे आधी नव्हतं होत. फिजिक्स पण मी दमदार शिकवत होतो, परंतु एवढी पॉवर जनरेट झाली नव्हती जेवढी मी न्यूमरोलॉजी शिकवल्यामुळं आणि न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन किंवा ज्योतिष कन्सल्टेशन दिल्यामुळं तयार झाली. मग हे तुम्हाला सांगतोय मी की फिजिक्स हा म्हणजे म्हणता येईल ना देशातला सगळ्यात जास्त अवघड सब्जेक्ट आहे शिकवायला. मग त्या विषयाचा मास्टर होऊन सुद्धा जे म्हणतात ना करिअरमध्ये जी ग्रोथ नाही आहे ती ग्रोथ पण खूप चांगली आहे, पण त्याच्यापेक्षा बेटर ग्रोथ न्यूमरॉलॉजीमध्ये पॉसिबल आहे. ऑलराईट. आणि न्यूमरॉलॉजी अतिशय सोपा विषय आहे. ऑलराईट. न्यूमरॉलॉजी जर मी म्हणेन न्यूमरॉलॉजी डिफिकल्टी लेवलला मी म्हणेन जर तो 10 पैकी 1 आहे, तर फिजिक्स हा 10 पैकी 10 आहे. ऑलराईट. मग तुम्हाला तुलना यासाठी सांगितली की कारण मी ही दोन्ही विषय शिकवून बघितलेत आणि अनुभव घेतले. असो, शेअर मार्केट झालं आणि सगळ्याबद्दल तुम्ही हे करू शकता. खूप सारं याच्यात बेनिफिट्स आहेत, तुम्ही बघू शकता. बोलेल तेवढं कमी आहे. आणि ही कोर्सेस लाईव्ह असणार आहेत. सेशन रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार, पण भरपूर तुम्ही बघा की मार्केटमध्ये जे लोक कोर्स विकतात ते रेकॉर्डेड विकतात, त्यांच्याशी लाईव्ह इंटरॅक्शन असतं, त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेत, तुम्ही ते कोर्स ते घ्या म्हणतात आणि तुम्हाला ते रेकॉर्डिंग देऊन टाकतात. तसं नाही, तर तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकणार आहे. सोप्या मराठी भाषेत मी शिकवतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स सहित, जसं आता मी तुम्हाला बृहस्पती आणि ह्या जो खूप मोठा कन्सेप्ट क्लिअर केला. तुम्ही सोशल मीडियामध्ये मला एक व्हिडिओ दाखवा जिथं ज्यांनी 3 आणि 6 हे अँटी नंबर नाहीत म्हणून सांगितले, ते पण छाती टोकपणे. घाबरतात लोक काहीतरी जे पुस्तकात दिले त्याच्यापेक्षा दुसरं बोलायला घाबरतात, त्यांना कॉन्फिडन्स नाहीये स्वतःच्या नॉलेजवर आणि स्वतःच्या प्रिडिक्शन्सवर. मग अशा न्यूमरोलॉजिस्टकडनं आपण काय शिकणार, ज्यांना स्वतः ज्यांच्यात काय म्हणता येईल ना, जे खऱ्याला खरं म्हणण्याची किंवा जे पुस्तकात लिहिलंय आउटडेटेड आहे त्याच्याविषयी पण आवाज उठवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद नाही, ते चांगले शिक्षक कसे होऊ शकतात. त्यामुळं ते मी सांगतोय तुम्हाला की मी अपग्रेडेड न्यूमरॉलॉजी शिकवतो, जुनाट न्यूमरॉलॉजी, बुरसटलेली न्यूमरॉलॉजी शिकवत नाही. पुन्हा क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत. पर्सनल गायडन्स पण तुम्हाला मिळेल, कारण आपलं डिस्कशन जेव्हा होतात तेव्हा पर्सनल गायडन्स पण तुम्हाला त्या डिस्कशनमध्ये लेक्चर्समध्ये मिळत राहतो. आणि फाउंडेशन पासून ते अगदी ऍडव्हान्स, म्हणजे त्याच्यानंतर अजून काय नाही न्यूमरॉलॉजी शिकायला तुम्हाला उरणार. सगळं जे आहे ते त्याच्यातच, म्हणजे त्याच्यानंतर अजून आम्ही कुठला कोर्स तुम्हाला सांगणार आहे असं काहीच नाही आहे. आणि मग हा प्राइस ऍक्च्युली जे असते, ऍक्च्युली आता तुम्ही बघा की सगळीकडे 15,000 ते 21,000 प्राइस आहे. मी स्वतः पण कोर्स जो विकतो इतर म्हणजे एप्रिल आणि मे महिना सोडून जो आम्ही कोर्स देतो तो शक्यतो 10,000ला असतो. ओके, असं आहे. आणि सगळीकडे ऍव्हरेज प्राइस 15,000 आहे ऍडव्हान्स न्यूमरॉलॉजी कोर्सची. रेकॉर्डेड कोर्सची सांगतोय, लाईव्ह कोर्सेसची 21,000 पर्यंत आहे. त्यात आम्ही ईएफटीचं तुम्हाला फ्री सेशन देणार आहे. ईएफटी म्हणजे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणून आहे. आपल्या भावना आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये साठलेल्या असतात. जसं धूळ सगळी घरातल्या कोपऱ्यांमध्ये साचते, ब्लॉकेज, तसं शरीराच्या ठराविक पॉइंट्समध्ये आपल्या भावना साचतात. त्यांचा निचरा न झाल्यामुळे आपला लक फॅक्टर खराब होतो, आपलं फिजिकल हेल्थ खराब होतं, मेंटल हेल्थ खराब होतं. तर मग त्या भावनांचा निचरा कसा करायचा त्याची एक म्हणजे मिराक्युलस टेक्निक मी तुम्हाला सांगणार. आणि ते त्याच्यासोबत मी फ्रीज सांगणार आहे. तो काय न्यूमरॉलॉजीचा भाग नाही, इमोशनल फ्रीडम टेक्निक. बिल गेट्स यांनी ईएफटीला 21व्या शतकातला सर्वात मोठा चमत्कार असं म्हणलेलं आहे. बिल गेट्स स्वतः पण ईएफटी वापरतात. पुन्हा हो ओपोनोपोनो ही पण एक मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे, हा न्यूमरॉलॉजीचा भाग नाहीये. हो ओपोनोपोनो सारखे कोर्सेस तुम्ही बघा मार्केटमध्ये 55,000ला लोक विकतायत. ऑलराईट. ते मी तुम्हाला इथं त्याचा जो हे आहे बेसिक टेम्पलेट आहे ते तेवढं वापरलं तर तुम्हाला काय बाकी पुढे काय करण्याची गरज नाही. तेवढ्यावर तुमचं काम होतंय, तुमच्या आयुष्यातले मॅनिफेस्टेशन पूर्ण होत आहे. आमचं इथं काय की आम्ही सर्व्हिस देणारे आहोत, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. त्यामुळं तुम्ही कुणाकडून काही समजा मी एक्स इतकी व्हॅल्यू घेतली तर 10x आम्ही देऊ शकतो, कारण आम्हाला काय कुठल्या वस्तू नाही द्यायच्या, सर्व्हिस द्यायची. मग सर्व्हिस आपण कितीही जास्त प्रमाणात देऊ शकतो. तर तुम्ही जे काय याच्याबद्दल किंमत मोजाल त्याच्यात 10 पट तरी आम्ही व्हॅल्यू डेफिनेटली देऊ, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. मग आता हा प्राइस आम्ही ऑफर फक्त कितीला केला, एक मिनिट आहे,
दुसरीकडचं आहे बरं का हे कॅनवा मधल्या स्लाइड्स आहेत, त्यातलं एक झिरो खाली गेलाय बरं का, असं आहे. सो 21,000 आहे ते, खाली एक झिरो दिसते तुम्हाला. तर मग आम्ही फक्त न्यूमरॉलॉजी कोर्सच 15,000चा आहे, खाली एक झिरो पडलाय तो, ओके, त्याला वरती उचलून ठेवा. तर आम्ही तो एकदम तुम्हाला सगळ्यात अफोर्डेबल प्राइस, म्हणजे याच्यापेक्षा कमी करता येत नाही, कारण ते आर्थिकदृष्ट्या नुकसानाचं ठरेल आमच्यासाठी. त्यामुळं 4,999 ही ऑफर प्राइस आजच्यासाठी आहे, ते आम्ही लॉन्च करतोय. ओके, तर 5,000 म्हणजे काय 4,999 म्हणजे तुम्ही हा कोर्स बुक करू शकता. आणि आपण हा कोर्स चालू करणार आहोत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. ऑलराईट. आणि नंतरचे जे कोर्स असतील, जे जून मध्ये लॉन्च होतील, म्हणजे रेग्युलर जे होतात जुलैमध्ये, ते 10,000च्या खाली तर त्याची फी असणार नाही, हे तुम्हाला मी आधीच सांग. असं आहे. मग कसं की मला दोन्ही पद्धतीचं काम करायचं आहे, की काही म्हणजे मोठे कोर्सेस पण मला करायचे असतात, काही छोटे पण कोर्सेस, किंवा ज्याला आपण म्हणू की जेव्हा बॅचेस छोट्या असतात त्या काळात मला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, त्या दृष्टीनं आम्ही हे इतक्या कमीमध्ये हे करतोय. अदरवाईज तुम्ही पुन्हा हे सगळं चेक करून बघू शकता नंतर आरामात. तर एवढ्या म्हणतात ना, इतक्या कमी प्राइसमध्ये कोणीही न्यूमरॉलॉजीचा कोर्स शिकवत नाही. ओके, येस. सो त्यामुळे तुम्हाला फक्त काय आहे, म्हणजे हे जे बाकीचं आहे सगळं बोनस आहे. ऑलराईट. सो याच्यासाठी तुम्हाला काय पे करायचं नाहीये. जे काय पे करायचं आहे तुम्हाला फक्त ते ओनली 4,999 याच्यात तुम्हाला ते पे करायचं. ठीक आहे. मग बाकी काय, हे तुमच्या काय ते तुम्हाला मी सांगितलं की ही सुवर्ण संधी आहे. राईट. बाकी इट्स अप टू यू. आणि परत परत मी तुम्हाला सांगतोय की हे जे काय आहे हे आम्हाला दोन्ही पद्धतीने, की आम्हाला नॉलेज पण पसरवायचं आहे, योग्य ती न्यूमरॉलॉजी पण समोरपर्यंत न्यायची आहे, आणि त्यातून आम्हाला स्वतःचा जो आहे स्वतःचं जे करिअर आहे किंवा हे जे बिझनेस आहे हा पण पुढे न्यायचा आहे. असं मग हे दोन्हीचं संमिश्र स्वरूप आहे. मग त्यामुळं आम्ही हा कोर्स कमी प्राइसमध्ये ठेवलेला आहे. बाकी दुसरा काय उद्देश नाही. जे 21,000 किंवा 25,000 घेतात या कोर्सचे, त्यांच्यापेक्षा मी जास्त जास्त शिकवतो आणि बेटर अपग्रेडेड शिकवतो. हे माझं चॅलेंज आहे. मी जे शिकवतो त्याच्यापेक्षा अपग्रेडेड जर तुम्ही मला कोर्स दाखवला तर तुमची सगळी फी मी परत देईन. पूर्ण इंडियात कुठला पण कोर्स दाखवा, हे माझं चॅलेंज आहे. अपग्रेडेड. आणि तो पण मी म्हणेन 25,000चा कोर्स असू दे, आणि त्यात तुम्ही दाखवा मला की सर तुमच्या एवढा अपग्रेडेड शिकवत आहे, तरी पण मी तुमचे 5,000 परत देईन. ओके. आणि मी चॅलेंज देतो तुम्हाला, 25,000च्या कोर्समध्ये पण पोथ्या पुराणामधलंच न्यूमरॉलॉजी शिकवतात. स्वतःचा काही रिसर्च नाही, पोपट पंचवाला न्यूमरॉलॉजी असतं. ओले. येस. मग सोप्या पद्धतीनं शिकवलं जाईल. बिंदास राहा. आणि जी काय आता संधी आहे ही फक्त आता मे महिन्यातच असणार आहे संधी, त्याचा तुम्ही फायदा घ्या. ऑलराईट. आणि त्यामुळे तुम्ही माझ्याशी कनेक्ट पण व्हाल, आणि आपण मग इथून पुढे पण समजा तुम्हाला जेव्हा काही गायडन्स हवा असेल कोर्स संपल्यानंतर सुद्धा, त्यानंतर पण आपण कनेक्टेड राहू. ठीक आहे. येस. चालेल. तर मी आता हे स्क्रीन शेअरिंग बंद करतो.